नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री आय एस मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आपली हिस्ट्री ऑप्शनची बॅच आहे आणि साधारणतः हे आपलं हे 5th लेक्चर आहे. सो काही जण आज नवीन जॉईन झाले असेल तर त्यांनी मागची 4 लेक्चर्स सिक्वेन्शियली पाहून घ्या आणि त्याच्यासोबतच आपण नोट्स देखील अपलोड केले आहेत. ओके, तर या दोन्ही गोष्टी पॅरलली कॉम्प्लिमेंटरी असेल, दुसरं काही करण्याची आवश्यकता नसेल की हे पुन्हा पुन्हा रिपीट करतोय. त्याचं कारण असं की बरेच जण मग वेगळी पुस्तकं घेऊन येतात आणि नंतर मग कॉल येतो की महिनाभर झाला की हे वाचून चाललं नाही, ते वाचून चाललं नाही, आणि मग नंतर असा मुद्दा येतो की धड हेही होत नाही, धड तेही होत नाही. सो ॲटलीस्ट सुरुवातीच्या फेजमध्ये आपलं जेवढं चाललंय, इंग्लिश आणि मराठी मीडियम अशा दोन्ही नोट्स अवेलेबल आहेत. अँड अगेन आय वॉन्ट टू रिपीट की लास्ट 50 वर्षामध्ये UPSCने जेवढं काय विचारलंय प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूमध्ये, हे आपण सिक्वेन्शियली लाईन बाय लाईन सगळं बसवलं आहे तसं. ओके, सो स्टार्ट करूयात. आपण पहिल्या फेजमध्ये पाहिलं होतं स्टोन एजेस. ओके, की स्टोन एजेसमध्ये खास करून जुने अश्मयुग ओल्ड पॅलोलिथिक, मध्य अश्मयुग मेझोलिथिक, देन नवाश्मयुग न्यूलिथिक. न्यूलिथिकची पुढची ऍडव्हान्समेंट आली ती कोणती तर मग चाल्कोलिथिक. त्या काळात तांबे या धातूचा शोध लागला. मात्र याचा अर्थ असा नाहीये की ही सगळी युग संपुष्टात आलीत. काही लोकांसाठी युग आजही चालू आहेत. जसं अंदमान निकोबारचे लोक आहेत ते कसे, तर ते अजून पॅलिओलिथिक मध्येच आहेत. तसं आहे. ओके, अफगाणिस्तान परिसरातील काही लोक आहेत ते मेझोलिथिक मध्ये आहेत. जम्मू काश्मीर मधील टेकड्यांचा परिसर आहे ते लोक निओलिथिक एजचं जीवन जगतायत. ओके, साधारणतः हे क्लासिफिकेशन आपण आपल्या अभ्यासासाठी केलंय. स्पेशली हिस्टॉरियन्सने हे क्लासिफिकेशन केलं आहे आणि भारतामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळा काळ आहे तसा. ओके, त्यासोबतच डेट्स या कधीच एक्झॅक्ट नाहीत. इतिहासाची ती एक अडचण आहे की म्हणून पृथ्वीची निर्मिती कधी झाली आपल्याला आजही सांगता येत नाही. ओके, की साधारणतः त्यासोबतच मग निओलिथिक एज डायरेक्टली कधी स्टार्ट झालं किंवा ते भारतामध्ये या कालखंडासाठी कोणत्या विभागासाठी कोणता आहे आपण आजही सांगू शकत नाही. बट स्टील एक त्याची एक फेज आहे. ती फेज फक्त आपण एक चर्चा करतोय. त्या काळात वेगळ्या काही प्रोग्रेसेस झाल्यात आणि त्या प्रोग्रेसमुळे आपण आजच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला होता तसा. सो सर ओल्ड पॅलोलिथिक, देन मेझोलिथिक, देन निओलिथिक, uttermost or the last phase we generally described it as the चाल्कोलिथिक एज, ताम्राश्मयुग असं आपण त्याला विशेषतः म्हणलंय. UPSCने मग मध्येच क्वेश्चन विचारला, कारण ताम्राश्मयुगानंतर बरेच विद्यार्थी डायरेक्ट इंडस व्हॅली करतात. जनरल स्टडीमध्ये तेच एक्सपेक्टेड आहे. पण हिस्ट्री ऑप्शन मध्ये त्यांनी क्वेश्चन विचारला होता की चाल्कोलिथिक कम्युनिटीज या आजूबाजूच्या, खास करून इंडसच्या आजूबाजूला कोणत्या होत्या. मग काल आपण त्याची चर्चा केली आहे की सिंध आणि बलुचिस्तान या परिसरामध्ये आपण चर्चा केली आहे. त्यासोबतचा पुढचा मुद्दा खास करून कोणती तर लोथल आणि रंगपूर हे जे आजूबाजूचे वेगवेगळे ठिकाण आहेत तिथे एक वेगळं कल्चर होतं. गंगा यमुना दोआबामध्ये OCP पॉटरी होती. 10 सप्टेंबरला ज्यांचं निधन झालंय बेबी लाल, खूपच गाजलेले हिस्टॉरियन आहेत आणि फिक्स OCP वरती क्वेश्चन विचारला म्हणजे विचारला जाईल तसा. त्यांचं त्या संबंधित मोठं एक्झाबिशन आहे. ओके, ऑर्च कलर पॉटरी किंवा ज्याला आपण गेरू रंगाची भांडी असं म्हणतोय, म्हणून एक वेगळं सेशनच आपण त्याला डेडिकेट केलाय. UPSCने त्यावरती देखील क्वेश्चन विचारला होता सुद्धा तसा. ओके, तो एक मेजर मुद्दा आहे. पुढच्या फेजमध्ये किसानमध्ये या ऑर्च कलर पॉटरी कुठे आहे तर गंगा यमुना दोआबामध्ये आहे. त्यानंतर खाली कोणता आहे तर मग कायथा. ओके, की कायथा किंवा एरन नावाचं प्रसिद्ध ठिकाण आहे जे गुप्त काळामध्ये देखील तुम्ही जनरल स्टडीज मध्ये पाहिलेलं असेल तसा. तर तोही पॅटर्न तिथे आलाय. त्यानंतर की मग माळवा कल्चर आलाय. माळवा कल्चरचाच प्रभाव खाली महाराष्ट्र परिसरामध्ये पडलाय, ज्याला आपण जोरवे कल्चर असं म्हणतो. आणि हे यांच्यातील सगळ्यात एक लास्ट फेज असं नाही म्हणता येणार, पण एक ऍडव्हान्स फेज असं त्याला म्हटलं गेलंय. बाकी सगळ्या पद्धतीची जी पॉटरी होती त्याच्याशी क्लोज जाणारी पॉटरी आणि सर्वोत्तम पॉटरी जोरवेने निर्माण केली आहे असं आपण म्हणू शकतोय. की नेवासी परिसरातील जुने कायगाव, नवीन कायगाव, खास करून दायमाबाद या परिसरामध्ये खूप सुंदर पॉटरी त्यांनी निर्माण केली आहे. आणि नंतर विशेषतः तो फंडा पुढे चालू राहिला तसा, तो पॅटर्न पुढे चालू राहिला तसा. जोरवेच्या लोकांनी आजच्या ग्रामीण भारताचा पाया घातलाय. बैलपोळा हा सण, त्यासोबत शिवलिंगाची पूजा आहे किंवा लिंगपूजा आणि योनिपूजा हा पॅटर्न आपण तिथेच ऑब्झर्व करू शकतो तसा. अशी वेगळी अनेक प्रकरणं आहेत की जसं मग समाजामध्ये स्तरीकरण झालेलं पाहता येतं की जस्ट लाईक आज एलाइट क्लासेस किंवा तर सोसायटीज आहेत समजा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, ते खूपच अगदी 8-10 कोटीचे फ्लॅट विकणारे सोसायटीज असतात. तिथे फक्त तसेच लोक राहू शकतील आणि आजूबाजूला अक्षरशः आपण झोपडपट्ट्या पाहतो. मग तो पॅटर्न त्याही काळात जोरेमध्ये आपण पाहू शकतोय की जे शेतकरी आहेत ते श्रीमंत आहेत, ते मध्यभागी राहत आहेत आणि त्यांच्या बाहेरच्या भागामध्ये कारागीर राहत आहेत. झोपडपट्ट्यांसारखे थोड्याशा रचना की आजच्या सारखे नाही म्हणता येणार, बट स्टील की त्याच्या क्लोज जाणाऱ्या असं आपण विशेषतः म्हणू शकतो तसं. ओके, मग इथं आता घडतंय काय या प्रकरणामध्ये
एक मेजर कॉम्पोनंट कोणता येतोय की या चाल्कोलिथिक लोकांनी तयार केलेलं सरप्लस प्रोडक्शन. ओके, की साधारणतः केलेलं सरप्लस प्रोडक्शनचं करायचं काय, हा एक मुद्दा इथं उपस्थित राहिला आहे. आणि मग साधारणतः की या वेगवेगळ्या परिसरामध्ये हे सगळे वेगवेगळे साईट्स आपल्याला सापडल्यात. यांनी शेतीमध्ये अतिरिक्त उत्पन्न तयार केलं आहे. ओके, आणि या अतिरिक्त उत्पन्नाचं करायचं काय की ऑलरेडी या पहिल्यापासून चाल्कोलिथिक होत्याच. मग हे उत्पन्न गोळा करायचं, उत्पन्न म्हणजे उत्पादन, प्रोडक्शन, आणि ह्या प्रोडक्शनचं इकडे काय करायचं तर व्यापार करायचा. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय की सर आता व्यापार करणारी एक नवी सभ्यता, सिव्हिलायझेशन हे या टप्प्यामध्ये निर्माण झालंय, आणि त्यालाच आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं म्हणतोय. ओके, सो अगेन लेट अस डिस्कस दी कंटिन्युटी. ओल्ड पॅलिओलिथिक, जुने अश्मयुग, मध्य अश्मयुग, त्यानंतर नवाश्म नंतर ताम्राश्म, आणि ताम्राश्माचं आउटपुट पुढे आपल्याला काय मिळालंय तर यांनी केलेलं सरप्लस प्रोडक्शन. यातून पुढे काय आलं तर मग सिंधू सभ्यता, याचं आपण याला म्हणतोय सिंधू सभ्यता. ओके, सो दॅट वॉज नॉट अ कल्चर. काही ठिकाणी सिंधू संस्कृती असं म्हणलंय, ते चुकीचं आहे, तर ती सभ्यता असं म्हटलं जात आहे. ओके, सो साधारणतः यामध्ये आता काय काय घडतंय तर थोडक्यात या परिसरातील वेगळे काही लोक होते. या लोकांनी शेतीमध्ये काय ऍडव्हान्समेंट केल्यात आणि शेतीमध्ये तयार केलेलं सरप्लस प्रोडक्शन ते इकडे नेऊ लागलेत सगळे. आणि इकडे नेऊ लागल्यानंतर इथं अरबस्थान होता, अरब लँड आहे, आणि हा जो अरब परिसर आहे, या अरब परिसराला या काळात अन्नधान्याची आवश्यकता होती, गरज होती. आणि सुरुवातीला नॉमिनल व्यापार चाललाय, नंतरच्या टप्प्यामध्ये डिमांड सप्लाय रेशो खूपच वाढलाय. बाजूला सुमेर मेसोपोटामिया, वरती बाजूला टिग्रिस युफ्रेटिस आहे, वरती ऑक्सस आहे. हे सगळेच लोक इंडस व्हॅलीच्या लोकांकडून खास करून डिमांड करू लागलेत. आणि अर्थातच ती कसली, अन्नधान्याची. त्याचं कारण काय तर पलीकडच्या परिसरामध्ये, बाजूच्या परिसरामध्ये लोक काय करत होते की जेणेकरून वाळवंटात जीवन जगत होते, प्यायची पाण्याची मुश्किल होती, तर शेती कुठून करणार. त्यांचा दररोज एकच कार्यक्रम की जनावर कापायची आणि खाऊन टाकायची, दुसरं काय करणार. आणि म्हणून की आता त्या जनावरांच्या आणि तेथील नैसर्गिक साधन संपत्तीच्या बदल्यात एक व्यापार करणारी नवी संस्कृती उदयास आली. मग यांच्याकडे पूर्वीपासूनच काय होतं तर तांबे होतच की. ओके, की पूर्वीपासूनच काय होतं तर कॉपर होतं. यांनी अफगाण परिसर आहे, अफगाण परिसरातून इथं काय आणलंय तर टीन हे कॉपर सोबत ऍड केलं. जर टीन नाही भेटलं तर झिंक ऍड केलंय. ओके, कथिल किंवा एका पद्धतीने की वेगळी नावं की टीन और झिंक त्यांनी ऍड केलंय. आणि मग इंडस व्हॅलीला आपण पुढची ऍडव्हान्समेंट कोणती म्हणतोय, वी जनरली कॉल्ड इट ॲज ब्रॉन्झ कल्चर. ओके, सो साधारणतः की तांबे या धातूच्या वरती त्यांनी केलेली ऍडव्हान्समेंट ही थोडी वेगळ्या मार्गाने घेऊन गेली आहे, त्याला आपण ब्रॉन्झ कल्चर असं विशेषतः म्हणत आहोत साधारणतः. ओके, सो तो एक मेजर मुद्दा तिथे येतोय. आता याचे वेगळे स्टेजेस आहेत. हे कोणी केलेत की IITचे काही स्टुडंट्स होते, तर IITचे स्टुडंट्स त्यांनी टेक्नॉलॉजीमध्ये काही प्रोजेक्ट केले होते, आणि त्यांच्या समोर की भारत सरकारच्या डिपार्टमेंट होत्या, त्यांनी एक रफ फेज या काळात शोधून काढली की इंडस व्हॅली कुठून कुठपर्यंत असावी. तर अगदी ताम्राश्म युगाच्या सुरुवातीपासूनच ती होते. मग ती कुठं आहे, त्याची स्टेज 1 7000 to 4000 BC. या काळात हे लोक काय करायचे की अतिरिक्त उत्पन्न करू लागलं. जसं मेहरगडची वेगवेगळी घरं आपण काल पाहिलीत, कालच्या वेगळ्या स्लाइड्स देखील तुम्हाला पाठवल्यात. मेहरगड कल्चर आहे. ओके, तर त्या परिसरामध्ये की आता बऱ्यापैकी सरप्लस प्रोडक्शन निर्माण होऊ लागलं होतं, अतिरिक्त शेती. मग बाजूला ते जाऊ लागलेत. मग मेहरगड हे जे ठिकाण आहे ती नवाश्म काळाची पण साईट आहे, आणि इंडस व्हॅलीची ती पहिली साईट मानली गेली आहे. ओके, आता सापडलंय हडप्पाच्या किनारी, म्हणून आपण त्याला हडप्पा म्हणतोय. मात्र तसं तर बरेच वेस्टर्न हिस्टॉरियन त्याला मेहरगड असंच म्हणतात. ओके, सो मेहरगड याची पहिली फेज कोणती आहे तर 7000 to 4000 BC या ठिकाणी शेती केल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. आणि शेती मायनर स्केलवरती नाही तर ती मेजर स्केलवरती आहे असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. तसा ओके, की साधारणतः की मेजर स्केल जो आहे तो आपण इथे ऑब्झर्व करू शकतो तसा. सो यामध्ये ती खास करून फर्स्ट फेज आहे, कारण कित्येक लोकांनी असा दावा केला की ही संस्कृती अचानकच उदयास आली, जस्ट लाईक अ मिरॅकल, आणि अचानकच लॅप्स झाली. ते फक्त कल्पनेतील कथांमध्ये, मायथॉलॉजिकल स्टोरीज मध्ये असतात, पण याची खूपच सुरुवातीची फेज आहे. नंतर सेकंड स्टेज कोणती आहे 4300 to 3200 BC. याच्यामध्ये मोठ्या हळूहळू शहराचं रूपांतरण टाउन मध्ये होऊ लागलं, टाउन और सेमी टाउन. ओके, सॉरी, खेड्याचं रूपांतरण टाउन और सेमी टाउन, विलेज इज कन्वर्टेड टू सेमी टाउन और टाउन. याच्यामध्ये काय घडलंय की डेव्हलपमेंट ऑफ फार्मिंग अँड पास्टोरल कम्युनिटीज निर्माण झाल्यात. अजून स्टेज थर्ड आहे
की 3200 to 2600 बिफोर क्राइस्ट, हे आकडे पुन्हा रिपीट करतोय की स्ट्रिक्टली तेच असतील असं नाही, वेगळ्या पुस्तकांमध्ये ते म्हटलंय. आपण IIT ने जो केलेला रिसर्च आहे त्याच्याबद्दल चर्चा करतोय तशी. ओके, सो याच्यामध्ये ऍग्रिकल्चरल सरप्लस प्रोडक्शन, डिफरंट टाइप ऑफ सोसायटीज आणि एक अर्बन फेज या काळात डेव्हलप झाली, ज्याला आपण मॅच्युअर हरप्पन फेज असं देखील म्हणू शकतो तसा. ओके, एका पद्धतीने कोणती आहे तर मग मॅच्युअर. ओके, सो थर्ड स्टेज आहे. फार सगळे आकडे लक्षात ठेवू नका, पहिली दुसरी तिसरी स्टेज असं आपण तिला म्हणू शकतो. ओके, सो स्टेज 3 मध्ये जे 3200 इसवी सन पूर्व 3200 ते 2600 टू 600 बिफोर क्राइस्ट, यामध्ये काय घडलं तर ऍग्रिकल्चरल सरप्लस प्रोडक्शन, अर्बनायझेशन हा एक नव्या पद्धतीचा पॅटर्न त्यांनी उभा केलाय आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक नवीन वेगवेगळ्या साइट्स, एका पद्धतीने नवीन शहरं त्यांनी निर्माण केली आहेत. पुढची स्टेज 4 आहे 2600 टू 2500 BC. आता साधारणतः की याच्यामध्ये दॅट वॉज अ बिग लीप असं त्यांनी म्हणलंय. ऍडव्हान्स टाउन प्लॅनिंग अँड स्क्रिप्ट इमर्ज झालाय, बट स्टील इतिहास तज्ञांमध्ये याच्याबद्दल थोडे वादविवाद आहेत. ओके, याच्यामध्ये थोडे वादविवाद आहेत म्हणून आपण कन्फर्म मानू शकत नाही तसं. स्टेज 5 आहे इसवी सन पूर्व 2500 ते 2000. ओके, की 2500 टू 2000. ओके, 2200 BC. याच्यामध्ये इंडस इन फुल ब्लूम एका पद्धतीने सगळ्यात अपेक्स वरती होती. मोठमोठ्या नगर रचना निर्माण होत होत्या, व्यापारामध्ये मोठी भर पडत होती, शेती आणि दूध दुग्धाची जी उत्पादनं आहेत त्याच्यामध्ये एक भर पडत होती असं आपण म्हणू शकतोय. आकडे लक्षात ठेवू नका, फक्त पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी स्टेज. ओके, स्टेज 6 आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की इसवी सन पूर्व 2000 ते 1600 बिफोर क्राइस्ट आहे. याच्यात केलं काय की ड्रामॅटिक डिक्लाइन इन सिंध अँड रिसर्जन्स इन द पंजाब अँड हरियाणा. ओके, ही साधारणतः की पंजाब आणि हरियाणा आणि बॅक टू दी फार्मिंग युनिट्स, की जे मोठमोठ्या नगरांमध्ये राहत होते त्यात पुन्हा अगेन ग्राउंड टू अर्थ एका पद्धतीने असं म्हटलं गेलंय की जे आकाशात उडणारे होते थोडक्यात ते पुन्हा रस्त्यावरती आलेत. त्याची वेगळी कारण काय आहेत. ओके, सो हा IIT ने केलेला एक रिसर्च आहे. त्या रिसर्चनुसार ही क्रॉनॉलॉजी आपण मानली आहे, ज्याच्यामध्ये आपण हे तसं तर आपण 3 टप्प्यांमध्ये करतोय की पूर्व हडप्पा ज्याला आपण म्हणतोय, पूर्व हडप्पा प्री हडप्पन फेज. ओके, पूर्व हडप्पा नंतर कोणती तर परिपक्व हडप्पा ज्याला आपण मॅच्युअर हडप्पा असं म्हणतोय. ओके, की मॅच्युअर फेज जी आहे किंवा एक परिपूर्ण आहे समजा, त्याच्यामध्ये मोठमोठी शहरं त्यांनी निर्माण केली आहेत. आणि दुसरी कोणती आहे तर लेट हरप्पा किंवा हरप्पाचा शेवटचा टप्पा समजा, नंतरचा हरप्पाचा टप्पा समजा. ओके, अशा 3 फेजेस आहेत. आता याच्यामध्ये घडलंय काय काय थोडं याचा आढावा घेऊयात आपण तसा. ओके, की अगेन की हे सगळं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त एक झलक आपण पाहिली की सुरुवातीला मोठमोठी शहरं नव्हती, डायरेक्टली छोटी छोटी खेडी होती. ते खेडी त्यांच्या गावामध्ये जे काय अतिरिक्त उत्पन्न निर्माण होईल ते अरबांशी व्यापार करू लागले थोडक्यात. ओके, त्या काळातील जो अरब लँड होता की त्या काळात त्यांच्याशी व्यापार करू लागले. पुढं देवाणघेवाणीतून नफा कमवू लागलेत आणि नफा कमवू लागल्यानंतर की आता मोठमोठ्या घरांच्या रचना आल्यात, नंतर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस वेगवेगळे होऊ लागलेत. ओके, त्यासोबतच ड्रेनेज लाईन सिस्टम्स आहेत, त्यांची एक वेगळी खासियत आहे अजून की आता याच्यातून की गावाचं रूपांतरण शहरामध्ये होऊ लागलाय. मग हा टप्पा कशात येतोय की पूर्व हडप्पामध्ये येतोय, ज्याला आपण प्री हडप्पन फेज असं म्हणतोय. की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज एका वेगळ्या मार्गाने पुढे डेव्हलप होऊ लागल्या आणि त्या कारणास्तव की सगळं प्रकरण आता पुढे येऊ लागलंय तसं. ओके, सो प्री हडप्पा. मॅच्युअर हडप्पामध्ये काय घडतंय की अत्यंत परफेक्ट इमारतींची निर्मिती झाली आहे. त्यासोबतच साधारणतः ज्याला आपण प्लॅन सिटीज असं विशेषतः म्हणतोय की त्या प्लॅन सिटीज एका पद्धतीने निर्माण होऊ लागल्या तशा. ओके, की तो एक टप्पा आहे. लोक एकदम परफेक्ट लाईफस्टाईल इथे जगू लागलेत आणि साधारणतः की फुर्सत के रात दिन ज्याला आपण विशेषतः म्हणतोय की सगळं काही लाविश आहे ते त्यांचे सापडलेल्या वस्तू अवशेषांवरून आपल्या लक्षात येतं. आणि नंतर अचानकच काय घडतंय की हडप्पाचा लास्ट फेज आहे ज्याला आपण लेट हडप्पन फेज म्हणतो, की अचानक शहरं सगळी सोडून हे ग्रामीण भागामध्ये जाऊन राहू लागलेत. ते अर्थात अचानक झालं नाही, त्याचे टप्पे वेगवेगळे आपण पुढे चर्चेमध्ये घेणार आहोत असं. ओके, सो हडप्पा जर आपल्याला डिफाईन करायचे असेल, आपल्याला क्वेश्चन कसा विचारून झालाय, राईट अँड शॉर्ट एसे ऑन हडप्पन सिव्हिलायझेशन असा एक जनरल एसे असतो आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे 3 टप्पे मांडायचे असतात. ओके, आपलं प्रत्येक ओरिएंटेशन जे असेल ते स्ट्रिक्टली UPSCच्या पॅटर्न वरतीच असेल, कोणत्या पद्धती शंका नाही. आता पुढे घडलंय काय काय. ओके, की आपलं ही नॉर्मल विचार करणं की थिंकिंग क्रिएचर. ओके, UPSCला कोण हवं तर थिंकिंग क्रिएचर हवाय की शेपिंग युअर थॉट प्रोसेस.
एक मेन ड्युटी असणार आहे तशी, की तुमची विचार करण्याला एक शेप देणं आवश्यक आहे. कशाचे तर UPSCच्या अँगलने शेप देणं. याच्यामध्ये घडलंय काय काय की सुरुवातीला एकतर ब्रिटिश काळात ही सगळी घटना घडली आहे. सुरुवातीला एक चार्ल्स मॅसन म्हणून होता, त्याने भेट दिली, मात्र मग पुढे त्याची बदली झाली. त्या कारणास्तव त्याला खूप काही काम करता आले नाही तसं. तर चार्ल्स मॅसन आणि साधारणतः भेट दिली आणि मात्र खूप काही घटना वेगळ्या घडलेल्या आहेत. पूर्वी अलेक्झांडर कनिंगहॅम होता, त्याच्या कानावरती ही बातमी पडली होती. काही वेळेस त्यांनी भेट दिली होती, नाही असं नाही. मात्र मग पुढे की साधारणतः ब्रिटिश काळ चालू होता आणि त्यांना लाहोर ते कराची रेल्वे लाईन्स टाकायच्या होत्या. ओके, साधारणतः की लाहोर ते कराची रेल्वे लाईन्स त्याला टाकायचे होते. तर हे लाहोर येतं इकडं भारताच्या जवळच आहे आणि कराची बंदर येतं इकडं, की थोडक्यात या परिसरामध्ये त्याला रेल्वे लाईन्स टाकायच्या होत्या. ओके, आज बऱ्यापैकी रेल्वेने कनेक्शन आहे तिथे, मात्र ती सुरुवातीची फेज होती. त्या फेजमध्ये की जॉन मार्शल तिथे येऊन पोहोचलाय आणि इतर वेगळे सगळे अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस या मजुरांच्या कामगारांच्या घरांचं निरीक्षण केलं, की नॉर्मल मजूर होते त्या काळात, वाळवंटी परिसराचं, आजही वाळवंटच आहे, त्याही काळात वाळवंटच होतं बऱ्यापैकी. मग तिथं भर उन्हाळ्यामुळे लोकांना काय तर प्यायला पाणी नसतं. तर यांनी साधारणतः विटा कुठून बनवल्या हा एक मोठा प्रश्न आला, की विटांची घरं त्यांनी निर्माण केलीत आणि जसजशी विटांची घरं निर्माण केली आहेत तसे सगळे लोक आता शंका घेऊ लागलेत साधारणतः, आणि लोकांमध्ये कुजबूज होऊ लागली की इथं आम्हाला राहायला घरं नाहीत. आणि कामगार, ब्रिटिश काळात एवढी कशी समृद्धी आली, विशेषतः कामगारांनी विटांची घरं निर्माण केली तशी, तर तीही तात्पुरतीच होती तशी. मग तिथे जॉन मार्शल गेलाय, वेगळे सगळे सहकारी गेले आणि तेही आश्चर्यचकित झाले. ब्रिटिशांनी भारत एवढा लुटला होता, घटना होती 1920च्या दरम्यानची, भारत एवढा लुटला होता हे सगळे सावकार रस्त्यावरती येऊन लहान होते. मग इथं काय घडलंय की आता गोरगरीब मजुरांनी स्वतःची घरं विटांमधून बनवली आहेत आणि त्या कारणास्तव जरा शंका उत्पन्न झाली. त्यांनी सगळ्या कामगारांना अटक केली आणि अटक करून आठवडाभर आतमध्येच टाकलेत, सुजेपर्यंत पाठकावलेत, भरपूर मारलेत आणि मग वैतागून बाहेर काढला आणि म्हणले की एवढा पैसा तुम्ही कुठून आणला. त्याचा बेसिक क्वेश्चन होता की विटांची घरं कुठून बनवलीत, हा त्याने विचारच नाही की एवढा पैसा. मग कामगार शंका म्हणून विचारू लागले की काय झालंय, की मला आम्ही तर काही चूक केलेली नाही, पण तुम्ही एवढी मारहाण वगैरे का करताय विनाकारण. मग तो म्हणलं की विटांतून घरं कशी बनवली, तुमची हिंमतच कशी झाली एवढी. आणि मग काय घडलंय की साधारणतः एक जण वैतागून म्हणलं की भरपूर विटा आहेत, फक्त मारहाण करू नको, जेवढ्या पाहिजे तेवढ्या देतो, आम्हा सगळ्यांना सोडून द्या म्हणे. आणि इथंच नाही तर आम्ही सगळे एकत्र येऊन लंडनमध्ये तुझं घर बांधून देऊ. मग ॲरोगंट आन्सर होतो, ब्रिटिश काळात ॲरोगंट आन्सर होतो. तो म्हणला की दाखवा, चला म्हणे, पटपट 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 सगळे लोक चला. आणि मग तिथं गाड्या आणल्यात आणि गाड्या आणल्यानंतर मग आतमध्ये घेऊन जॉन मार्शल आणि सगळे वेगवेगळे सगळे सहकारी तिथे जाऊ लागले. तसं आहे. मग तिथं गेलेले असताना की त्यालाच लक्षामध्ये आलंय की दॅट वॉज दी फॉरगॉटन सिव्हिलायझेशन, की हा शब्द पुढे त्याने वापरलाय. आणि मग साधारणतः की फॉरगॉटन सिव्हिलायझेशन असं त्याला विशेषतः ब्रिटिशांनी म्हणलंय. इथं प्रचंड मोठी वेगळी महानगरं होती आणि ती महानगरं एकमेकांची जवळ होती असं लक्षात येऊ लागलं. तसं मग वेगळे हिस्टॉरियन तिथं बोलावून घेतले आणि हिस्टॉरियन बोलावून घेतल्यानंतर की जॉन मार्शलची जे वेगळे सगळे सहकारी होते तर आलेच, त्यासोबतच मग राखालदास बॅनर्जी, दयाराम साहनी, RC मुजुमदार, रंगनाथ राव असे वेगळे जे सहकारी आहेत ते सगळे सहकारी तिथं आता येऊन उत्खननाचं काम करू लागले. तसंही हे राखालदास बॅनर्जी यांना एका पद्धतीने मोहेंजोदडो इथं एका स्तूपाचं उत्खनन करण्याचं काम चाललं होतं. ओके, की स्तूपाचं उत्खनन करण्याचं काम चाललेलं असताना की हा स्तूप आहे हा तसं तर नंतरच्या टप्प्यात दिला आहे तसा. ओके, याचं उत्खनन चाललं होतं आणि असं वाटत होतं की हे बुद्धिस्ट सिटी असावी त्या काळातील, कारण स्तूप बुद्धिझम मध्ये प्रॉमिनंट मानले जात. याचं उत्खनन करत असताना वेगळ्या मुद्रा आढळल्या आणि त्या मुद्रांवरती एक शिंग्या हा प्राणी आढळलाय, की त्याच्या डोक्यावरती एकच शिंग आहे, युनिकॉर्न. आणि असा प्राणी आढळल्यानंतर अनेक मुद्रा सापडल्या. काही मुद्रांवरती बैल पण होते, काही मुद्रांवरती गेंडे दाखवलेले होत्या. आणि मग त्यांना असं वाटलं की एक प्रगत सिव्हिलायझेशन असं. मग राखालदास बॅनर्जी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची या काळात भेट झाली. तशी त्यातील पहिली साईड जी या काळात सापडली ते खास करून मग ते मजूर कुठे घेऊन गेले तर हडप्पा या ठिकाणी घेऊन गेले होते. आणि हडप्पा या परिसरामध्ये गेले असल्यामुळे पहिली साईट तिथं सापडली आहे. आणि म्हणून हा एक्साव्हेशनचा रूल आहे की एक्साव्हेट करणारे किंवा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा हा रूल आहे. जिथं पहिल्या काही गोष्टी सापडतात तर त्या सिव्हिलायझेशनला तेच नाव दिलं जातं. आणि म्हणून की या सभ्यतेला पुढे काय म्हणलंय तर इंडस किंवा इंडस कोणतर हडप्पा असं सुरुवातीला म्हटलं गेलं. तसं इंडस हे नंतर नाव ब्रिटिशांनीच दिलंय, कारण सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वेगवेगळ्या साईट्स आपल्या इथं सापडत होत्या. तर साधारणतः हे स्तूपांचं उत्खनन चाललं होतं. ही घटना घडली 1921 ला. ओके, सो साधारणतः 1921 1921च्या दरम्यान या घटना घडल्यात आणि त्यानंतर सगळा इतिहास थोडा वेगळ्या मार्गाने गेला तसा. ओके, मग त्याच्यामध्ये इंडस व्हॅली, मग इंडस व्हॅली जे आहे
की खास करून ते पहिल्यापासून एक सुपीकतेचं एक मोठं केंद्र झालंय. या सगळ्या एक खास करून सप्त सिंधूचा प्रदेश आपण त्याला म्हणतोय, की पंजाबच्या 5 नद्या रावी, बियास, सतलज, झेलम, चिनाब, त्यानंतर मग वरती इंडस आहे आणि खाली घग्गर, हाकडा, त्यानंतर आर्यांनी सरस्वती असं संबोधलंय. म्हणजे साधारणतः तो फंडा पुढे येतोय आणि साधारणतः याच्यामध्ये या इंडस व्हॅली किंवा त्याला घग्गर, हाकडा किंवा सरस्वती सभ्यता असं देखील म्हटलंय. या परिसरामध्ये मग माधव स्वरूप वत्स म्हणून नावाचे एक प्रसिद्ध इतिहासकार होते. ते पूर्वीच तिथं कामाला होतेच, म्हणजे कामाला म्हणजे काय तर गव्हर्नमेंटच्या वतीनेच एका पद्धतीने त्यांचं उत्खननाचं काम चाललं होतं तसं. ओके, मग ही घटना ही खास करून कुठे तर पाकिस्तानातील लारखाना जिल्हा आहे. ओके, पाकिस्तानातील लारखान प्रांत आहे किंवा जिल्हा आहे, त्या परिसरामध्ये या सगळ्या घटना घडल्या. की पाकिस्तान परिसरातील लारखाना या परिसरामध्ये या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. सो त्या परिसरात नंतर मोहेंजोदडो या शब्दाचा अर्थ आहे मृतांची टेकडी. ओके, हा सिंधी भाषेतील शब्द आहे आणि हा अलीकडे आहे. की त्या काळातील नावं काय होती हे तर आपल्याला आजही माहिती नाहीत. तर मृतांची टेकडी का तिथं वेगवेगळ्या डेड बॉडीज एकमेकांवरती टाकून पुरलेल्या अवस्थेत आपल्याला आढळल्या आणि साधारणतः म्हणून मग त्याला ब्रिटिशांनी खास करून सिंधी लोकांचं ते म्हणणं होतं की मोहेंजोदडो मृतांची टेकडी. तो परिसर थोडा अशुभ मानला जाईल, तिकडे लोक राहत नसत त्या काळात आणि तिथून सेफ डिस्टन्स वरती राहत, तिकडे जाऊ नको असं सांगत. तिकडे काय तर मृतांची टेकडी आहे, मग सिंधी भाषेतील शब्द आहे मोहेंजोदडो. आपलं ही साईट बऱ्याच वेळा विचारली असते आणि त्या अँगलनेच आपण या लाईन फ्रेम केल्यात की भारतीय उपखंडातील आजच्या पाकिस्तानातील लारखाना जिल्ह्यातील मोहेंजोदडो, ओके, या ठिकाणी बौद्ध स्तूपांच्या अवशेषांचं उत्खनन चालू होतं. मग त्या काळात राखालदास बॅनर्जी, ओके, आणि त्यानंतर की 1920 मध्ये यांना चित्रलिपीतील काही वेगळ्या मुद्रा आढळलेल्या आहेत तशा. ओके, चित्रलिपीतील ती वेगळ्या मुद्रा या त्यांना आढळल्या आहेत तशा. ओके, हे साधारणतः सेल्स एक महत्वाची घटना घडली. मग त्यांना पुढं अभिमानानं काय म्हटलं गेलं तर मोहेंजोदडोचा रखवाला असंच त्यांना म्हटलं गेलं की राखालदास. ओके, सो मोहेंजोदडोचा रखवाला म्हणून सिंपल आहे आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी की मोहेंजोदडो का रखवाला असं त्यांना म्हटलं गेलं आहे. की मग दिवस रात्र ते तिथंच काम करू लागले, परिवार वगैरे सगळं काही जवळपास सोडूनच दिलं होतं आणि यामध्ये की त्यांना हिस्ट्रीमध्ये मोठा इंटरेस्ट होता, तिथंच उभं आयुष्य पुढचं त्यांनी घालवलं तसं. ओके, याच्यामध्ये की सन 1921 मध्ये पुढे कोण आलंय तर दयाराम सहानी आणि माधव स्वरूप वत्स यांनी पंजाब परिसरातील रावी नदीच्या तीरावर मॉन्टेगोमेरी जिल्ह्यामध्ये उत्खनन करत असताना हडप्पा, ओके, साधारणतः हे 3 मैल विस्ताराचे शहर आहे, स्क्वेअर माइल्स आहे, तिथं देखील त्यांना काही मुद्रा आढळल्या तशा. दोन्ही कामं पॅरलली चालू होती. त्यातील हडप्पा हे जे आहे की हडप्पावरती पहिल्यांदा काम चालू झालं. सो हडप्पन सिव्हिलायझेशन. सो 1921 ला मोहेंजोदडो, 21 ला हडप्पा. मात्र ब्रिटिशांनी साधारणतः एक्साव्हिशनचा जो रूल होता जिथून खरा इंटरेस्ट घेतलाय तो म्हणजे मग मॉन्टेगोमेरी जिल्ह्यातील उत्खनन करत असताना हडप्पा ही 3 स्क्वेअर माइल्स जे आहे, ओके, की ते शहर सापडलंय. ओके, सो साधारणतः राखालदास बॅनर्जी एमपीएससीने एकदा जोड्याजोड क्वेश्चन विचारलाय, हडप्पाचे उत्खनन करते कोणते, मोहेंजोदडोचे कोणते. मग एक फक्त लक्षात ठेवायचं आहे की मोहेंजोदडोचा रखवाला तो म्हणजे राखालदास. ओके, तेवढं लक्षात राहिलं की मग बाकीचं ऑटोमॅटिक माधव स्वरूप वत्स FDS आणि त्यानंतर मग दयाराम सहानी ज्यांनी हडप्पावरती दया केली असं म्हटलंय. सो या स्तूपाचं कामकाज आणि खास करून इथूनच बऱ्यापैकी अशा वेगळ्या बेटा सापडू लागल्या तशा. सो मोहेंजोदडो आणि हडप्पा या 2 ठिकाणांमध्ये 400 किलोमीटर अंतर आहे आणि ही पश्चिम आणि पूर्वेकडची राजधानी असावं असं कित्येक तज्ञांचं मत आलं तसं. ओके, दॅट माइट बी दी वेस्टर्न कॅपिटल आणि ईस्टर्न कॅपिटल असं आपण विशेषतः म्हणतोय. सो मोहेंजोदडो आणि हडप्पा या ज्या 2 आहेत की या 2 ठिकाणांमध्ये साधारणतः 400 किलोमीटरचं अंतर असून की त्यात सापडलेले मुद्रा आणि अवशेष याच्यामध्ये विशेष साम्य एका पद्धतीने आपण ऑब्झर्व करू शकतो. देयर वॉज अ क्लोज सिमिलॅरिटी. या कारणास्तव आर्किओलॉजिकल सर्वेची जी डिपार्टमेंट आहे ASI, तर ASI ची त्या काळातील प्रमुख होते डॉक्टर जॉन मार्शल. यांच्या मार्गदर्शनाखाली मोहेंजोदडो येथे राखालदास बॅनर्जी आणि पुढे की हडप्पा येथे माधव स्वरूप वत्स आणि दयाराम सहानी यांच्या टीमने सलग 15 वर्ष उत्खनन केलंय. ओके, या काळात उत्खनन करून संशोधन करून एका प्राचीन भारतीय संस्कृतीचा त्यांनी शोध लावला तसा. सो एका प्राचीन भारतीय संस्कृतीचा
शोध लावला आहे. त्याच्यामध्ये नवीन कोण येतं तर माधव स्वरूप वत्स, आणि म्हणून ते कोणाशी संबंधित आहे तर हडप्पा. ओके, हडप्पा याच्याशी संबंधित आहे आणि म्हणून मुद्दाम पहिले नाव त्यांचं घेतलंय आणि नंतर मग दयाराम साहनी यांचं घेतलंय. सो हडप्पावरती दया हे कोणी केली तर दयाराम साहनी यांनी केली. आणि मोहनजोदडोचा रखवाला आहे तो म्हणजे राखालदास बॅनर्जी, की जोड्याजवळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता, सोपा होता. मात्र तरीही बऱ्याच मुलांचा चुकला. त्याचं कारण काय की मग त्यांनी पाहिलंच नव्हतं कधी, फक्त ऐकलेलं होतं. आणि मग सिंपल टू सिंपल क्वेश्चन असतात आपला. ओके, या शोधामुळे भारतीय संस्कृतीचा इतिहास हा सामान्यतः 4000 वर्ष पुन्हा मागे गेला आहे. नाहीतर मग पूर्वी असं म्हटलं जायचं की आर्यांच्या आगमनानंतर भारताची सुरुवात होते. जसं मागे नरेंद्र मोदी गेले होते, टाइम्स स्क्वेअर बिल्डिंग आहे समजा. ओके, त्याच्यानंतर तिथं अमेरिकेमध्ये ते केलं आणि भाषणाची सुरुवातच मोदींनी केली होती. त्याच्यानंतर आर्यों के आने से भारत का इतिहास शुरू होता है. इमिजिएटली ऑल ऑफ दी हिस्टोरियन्स टू गन ऑब्जेक्शन, की साधारणतः की असं कसं म्हणू शकता. तर आर्यांच्या मागही भारताचा इतिहास होता, तो या घटनेमुळे काय झालाय तर साधारणतः पुढे आलेला आहे तसा. म्हणून की 4000 वर्षांनी वैदिक काळाच्याही मागे आपण होतो आणि खूपच प्रगत होतो, वैदिक काळापेक्षा खूपच प्रगत होतो असं एका व्यक्तीने म्हणू लागलाय. ब्रिटिशांनी केला काय दावा की हे भारतीय संस्कृतीच नाही, सभ्यता नाही, तर याला इंडो सुमेरियन सिव्हिलायझेशन असंही वेगळ्या लोकांनी म्हटलंय. ओके, जॉन मार्शलनेच हा सुरुवातीला असं म्हटलं की हे भारतीय लोक असं असू शकत नाहीत, एवढे प्रगत भारतीय राहू शकत नाही म्हणे. आणि म्हणून हे काय तर सुमेर लोकांचंच एक एक्सटेन्शन असावं या परिसरामध्ये, ही कदाचित सुमेर लोकांचीच एक संस्कृती किंवा सभ्यता असावी असं खास करून त्यांचं म्हणणं आलंय तसं. की या शोधामुळे की भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे हे सर मग काय घडलाय की मागे गेलाय आणि मग याच्यावरती सुमेर लोकांचा प्रभाव असावा असं खास करून वेगळ्या तज्ञांचं मत आलंय तसं. ओके, की मग मुद्दामहून भारतीयांना इन्फेरियर दाखवणं. प्रथम दर्शनी ही सभ्यता ताम्रपाषाणाची असावी असं म्हटलं गेलंय, कारण तांबे किंवा ब्रॉन्झ जरी असलं तर देखील घडतंय काय की भले ब्रॉन्झ असलं तर देखील ते दिसायला तांब्यासारखंच दिसतं. आणि म्हणून की इतर चाल्कोलिथिक साइट्स पेक्षा आपण त्याला वेगळं करू शकलेलो नाहीत. या प्रत्येक घटनेवरती क्वेश्चन विचारून चालला आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतः विचार करू शकता तांबे काय आणि ब्रॉन्झ काय, की दोघं काय तर सेमच दिसतंय, खूप काही फरक नाहीच तसा. आणि म्हणून प्रथम दर्शन तिला काय म्हटलंय तर ताम्रपाषाणकालीन संस्कृती असावी असं विशेषतः म्हटलंय, किंवा त्याचीच एक पुढचे स्वरूप असावे. सप्तसिंधूच्या खोऱ्यात या प्राचीन संस्कृतीचे अवशेष आपल्याला सापडले. ओके, आणि म्हणून तिला आपण सिंधू संस्कृती असंही म्हणत आहोत. ओके, इंडस व्हॅली सिंधू संस्कृती असंही म्हणत आहोत तसं. सर जॉन मार्शल यांनीच या संस्कृतीला सुमेरियन संस्कृती असं म्हटलंय. ही संस्कृती भारतातील होती हे ते मानायला अजिबात तयारच नाहीत तसं. ओके, त्याची वेगळी कारण आहेत. पहिलं कारण कोणतं तर भारतीयांना इन्फेरियर दाखवणं, की भारतीय लोक अशी संस्कृती निर्माणच करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आलंय तसं. ओके, उत्खनन करताना की हडप्पा येथे या संस्कृतीचे प्रथम अवशेष मिळाल्यामुळं तिला हडप्पा संस्कृती असं म्हटलं गेलं आहे. ओके, एक्सकॅव्हेशनचा नियम आहे. आज हडप्पापेक्षाही कित्येक मोठमोठी नगरं आहेत तशी. मात्र काय घडलंय की सुरुवातीला की एक्सकॅव्हेशनचा नियम आहे की पहिल्यांदा जिथं आपला आर्टिफॅक्ट सापडतात वेगवेगळ्या तिथे सापडल्यानंतर मग तेच नाव दिलं जातं. म्हणून मग तिला हडप्पा किंवा हरप्पा असं देखील आपण म्हटलं आहे. सो ताम्रपाषाण एक असावी असं म्हणणं आहे. या संस्कृतीच्या कालखंडाविषयी भारतीय सगळेच इतिहास तज्ञांमध्ये इथं मतभिन्नता आढळते. त्याचं कारण काय की विशेषतः कार्बन 14 या कालमापन पद्धतीनुसार हा कालखंड निश्चित करण्यात आला आहे. ओके, यामध्ये की कार्बन 14च्या डेटिंगला जरा मर्यादा आहेत. पुढे युरेनियम थोरियम डेटिंग आली, आज ती ऍडव्हान्स मानली जाते. ऑर्गॅनिक डेटिंग आणि इतर वेगवेगळ्या डेटिंगच्या काही पद्धती आहेत समजा. ओके, मात्र त्याच्यामध्ये कार्बन 14 आता अर्थात त्या काळात तीच एक ऍडव्हान्स होती, मात्र त्याच्यामध्ये अजून एक्झॅक्टनेस आलेला नाही. ओके, किंवा ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो समजा. ओके, तर तो परफेक्टली अजून आलेला नाही. आज या सभ्यतेला सिंधू संस्कृती सभ्यता किंवा कास्य संस्कृती असं देखील म्हटलं जात आहे, कारण या लोकांमध्ये मेटलर्जिस्ट होते. त्यांनी कॉपर मध्ये काय ऍड केलंय टिन और झिंक. कॉपर इज ऍडेड विथ टिन और झिंक. ओके, याने होतंय काय तर हे मेटल अजून स्टडी होत आहे. हे मेटल अजून काय होतं तर स्टडी केलंय, कठीण केलंय, कारण त्याकडे लोखंड नव्हतं. हा प्रश्न कमीत कमी 10 वेळेस विचारलाय. सिंधू संस्कृतीमध्ये लोखंड होतं का तर लोखंड नव्हतं. लोखंडाचा शोध इसवी सन पूर्व 1000 ला लागलाय, 1000 BC ला लागलाय. ओके,
ओल्ड सिलेबस मध्ये, नवीन सिलेबस मध्ये एमपीएससी चांगला 2 वेळेस हा क्वेश्चन रिफ्लेक्ट केला तसा. सो इंडस व्हॅलीची मर्यादा काय आहे की लोखंड नव्हतं, कठीण मेटल नव्हतं, मात्र तरी देखील त्यांचं सगळ्यात मोठं यश कोणतं, तर एवढी मोठी सभ्यता त्यांनी निर्माण केली आहे. ओके, हा एक मेन फंडा आहे. सिंधू ही भारतातील पहिली सभ्यता तसंच भारतातील पहिले नागरीकरण देखील होते. या नावामध्ये खूप डेप्थ आहे आणि ती डेप्थ आपल्याला आता पाहायची. या नावावरून किंवा सॉरी की या वाक्यावरून 250 मार्कांसाठी क्वेश्चनच विचारला होता डायरेक्टली. ओके, साधारणतः आणि तो काय आहे त्याची आपण आता चर्चा करूयात. सो दॅट वॉज द फर्स्ट सिव्हिलायझेशन, नॉट अन कल्चर, नॉट अ कल्चर बट अ सिव्हिलायझेशन. ओके, दुसरं कोणतं आहे की भारतातील पहिले नागरीकरण असं देखील आपण त्याला म्हणू शकतो तसं. ओके, सो आता व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन कल्चर अँड सिव्हिलायझेशन, हा एक बेसिक क्वेश्चन आहे की संस्कृती म्हणजे काय आणि सभ्यता म्हणजे काय. हा एक प्रमुख मुद्दा येतो त्याचा, संस्कृती म्हणजे काय आणि सभ्यता म्हणजे काय. ओके, या दोन्हींचा थोडासा आपण एक आढावा घेऊयात तसा. ओके, संस्कृती आणि सभ्यता. सो कल्चर मीन्स व्हॉट, की जसं जवाहरलाल नेहरूंचं इंदिरा गांधींना लिहिली पत्र आहेत समजा, ती ग्लिम्सेस इन द वर्ल्ड हिस्ट्री मध्ये ती रिफ्लेक्ट होत आहे समजा. ओके, की साधारणतः त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्यामध्ये घडतंय काय की याच्यामध्ये कल्चर तर कल्चर म्हणजे काय, तर रिलेशनशिप इन बिटवीन टू इंडिव्हिज्युअल्स, की दोन व्यक्तींमध्ये असले संबंध, त्याला आपण कल्चर असं म्हणतोय. जसं भारतीय संस्कृती आहे, कोणती तर भुकेल्याला अन्न देणं आणि तहानल्याला पाणी देणं, त्याला आपण भारतीय संस्कृती असं म्हणतोय. ओके, भुकेल्याला अन्न देणं आणि तहानल्याला पाणी देणं. मग दोन व्यक्तींमध्ये कसं वागावं हे कोण शिकवतं आपलं, तर कल्चर शिकवतं. की आपण हायली मॉन्सून डिपेंडंट आहोत, पहिल्यापासूनच मॉन्सून की थोडा लहरी मानला गेला तसा. मग याच्यामध्ये की सिंधू या पूर्वी वेगळ्या काही संस्कृती होत्या, त्यांना आपण ताम्रश्म संस्कृती असं म्हटलंय. त्याच्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये असले नाते संबंध, वागावं कसं, चालावं कसं, बोलावं कसं. कधी दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर असतील तर त्याला आपण म्हणतोय संस्कृती. आणि सभ्यता म्हणजे काय, तर समूहामध्ये वागण्याची शैली. ओके, समूहामध्ये वागण्याची शैली. ओके, सो संस्कृती म्हणजे दोन व्यक्तींमधील संबंध, तर सभ्यता म्हणजे समूहामध्ये राहण्यासाठी किंवा समूहातील सामूहिक संबंध. ओके, रिलेशनशिप इन बिटवीन मासेस असं आपण त्याला डिफाईन करू शकतो तसं. ओके, सो सिव्हिलायझेशन म्हणजे काय, तर सामूहिक स्वरूपाचे संबंध, सामूहिक स्वरूपाचे संबंध, त्याला आपण सभ्यता असं म्हणतोय. मग आता समूहामध्ये की राहणे, एकमेकांशी चालणे, वागणे, बोलणे, याच्या सगळ्या पद्धती आहेत. या पद्धती आपण इथं ऑब्झर्व करू शकतो की समूहामध्ये कोणत्या पद्धतीने राहावं. ओके, मग RS शर्मा ज्यांनी आपली ओल्ड NCERT लिहिली तर, ओके, त्यांचा डेटा आपण या सगळ्या लेक्चर्स मध्ये कव्हर करतोय. सो RS शर्मा यांचं असं म्हणणं आहे की ज्या समाजाला एकच एक चलन पद्धती मान्य आहे, ओके, करन्सी, जसं आपण सगळे रुपया स्वीकारतो, ज्या समाजाला एकच एक चलन पद्धती मान्य आहे, एकच एक वजन मापे मान्य आहेत, एकच एक रीतिरिवाजाच्या पद्धती मान्य आहेत, त्या समाजाला सभ्य समाज असं म्हणावं. नक्की थोडक्यात आपण काय तर मग सभ्यता असलेले लोक आज समजा. ओके, सो सिव्हिल सोसायटी. ओके, सो कल्चर म्हणजे काय, दोन व्यक्तींमधील संबंध, तर सभ्यता म्हणजे समूहामध्ये, दोन व्यक्तींऐवजी समूहामध्ये राहण्याची शैली, हा दोन मधील संबंध आहे तसा. जसं पुणे आहे की समजा इंटरेस्टिंग शहर आहे. पुण्यामध्ये की सिग्नल लावला असताना या काळात की एका पद्धतीने मग टोमणे मारले असतात की काही लोक सिग्नल तोडून जातात किंवा काही लोक ट्रिपल सीटर असतात, ट्रिप्सिंग. मग पुण्याचे चौकात सिग्नल लावले असतात की ही इज अ वेल कल्चर्ड बट नॉट वेल सिव्हिलाइज्ड, की जो सिग्नल तोडून जातो की त्याच्यावरती चांगले संस्कार झाले आहेत, की त्याच्या आई वडिलांनी त्याला चांगलं शिकवले आहे की कधी दोन व्यक्तींमध्ये कसं राहावं त्या संबंधित. मग तो जेव्हा सिग्नल तोडून जातो तर तो समाजाचे नियम तोडतो आणि म्हणून तो काय आहेत, तर तो सिव्हिल नाही आहे, की सिव्हिलाइज नाही तो एका पद्धतीने. किंवा म्हणून पुण्यातील सिग्नलचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता की एखादा सिग्नल पाहतो, ही इज अ वेल कल्चर्ड अँड वेल सिव्हिलाइज्ड, बट ज्यावेळेस एखादा सिग्नल तोडतो तर ही इज वेल कल्चर्ड बट ही इज नॉट वेल सिव्हिलाइज्ड, की त्याला समाजामध्ये कसं राहावं याची थोडक्यात अक्कल नाहीये. मग आपण आजही म्हणतो की माणसाने सभ्य राहावं. तर सभ्य राहणं म्हणजे काय, तर समूहामध्ये कसं राहावं याचं ज्ञान त्याला असावं, असं आपण विशेषतः म्हणू शकतो. ओके, सो इंडस वॉज द फर्स्ट सिव्हिलायझेशन ऑफ इंडिया. कल्चर आलेच होते पूर्वी. जोर्वे संस्कृती आपण पाहिली, माळवा संस्कृती पाहिली, गणेश्वर पाहिली, अहर पाहिली, ताम्रावती पाहिली,
सिंधानी बलुचिस्तानातील पाहिली, असे वेगळे आपण पाहिलेच आहेत. सो कल्चर अँड सिव्हिलायझेशन, ओके, हे दोन मुद्दे आहेत ते आपण इथे पाहू शकतो. तसं आहे. आता पुढचा मुद्दा की अजून काय काय घडतं या फेजेसमध्ये, की रुसोचं स्टेटमेंट या काळात होतं. रुसोचं त्यावरती आपला 250 मार्कांसाठी एसे विचारला होता. मग रुसोचं असं म्हणणं आहे, ॲज द सिव्हिलायझेशन प्रोग्रेसेस द कल्चर डिक्लाइन्स. रुसो काय म्हणतोय, ॲज द सिव्हिलायझेशन प्रोग्रेसेस कल्चर डिक्लाइन्स, की म्हणजे काय मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं की ॲज द सिव्हिलायझेशन प्रोग्रेसेस द कल्चर डिक्लाइन्स, की जसं तुम्ही समाजामध्ये राहू लागता तसं तसं तुमच्यावरील संस्कार कमी कमी होऊ लागतात, किंवा जसं तुम्ही सभ्यतेमध्ये राहू लागता, ओके, सोसायटीमध्ये सभ्यते, ॲज द सिव्हिलायझेशन प्रोग्रेसेस द कल्चर डिक्लाइन्स, असं रुसोचं म्हणणं आहे. ओके, मग याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण पाहू शकतो. रुसोचं जे म्हणणं आहे, ॲज द सिव्हिलायझेशन प्रोग्रेसेस द कल्चर डिक्लाइन्स, याच्यावरती एसच विचारलं होतं. रुसोचं वाक्य आहे, प्रोग्रेसेस द कल्चर डिक्लाइन्स. मग आता रुसूला म्हणायचं काय, समजा कल्चर म्हणजे काय तर दोन व्यक्तींमधील संबंध. समजा आपलं लेक्चर आहे, लेक्चर संपल्यानंतर समजा वेगळे लोक वेगळ्या मार्गाने आपले गेले, समजा सगळे तसं, ओके. मग एक प्रत्येकाला काही ना काही भिकारी दिसला किंवा अडचणीतील व्यक्ती दिसला, कोणाची गाडी बंद केली त्याला धक्का मारा, कोणी भिकारी आहे त्याला काही पैसे द्या, कोणी इतर काही अडचणीमध्ये आलाय त्याला मदत करा. की ज्यावेळेस तुम्ही दोघंच असता त्यावेळेस तुम्ही त्याला मदत करता, त्याला आपण काय म्हणतो तर कल्चर असं म्हणतोय, ओके, कल्चर. मात्र समजा फॉर एक्झाम्पल एक क्लासचे सगळेच मुलं कुठेतरी ट्रिपला गेले, आणि ट्रिपला गेल्यानंतर मग समजा राजगडावरती गेले, मग तिथं गेल्यानंतर की काही भिकारी तुम्ही पाहिले, तर त्या भिकाऱ्यांकडे तुम्ही जर समूहामध्ये कधी असाल, समजा 100-150 जण आहेत सगळे, तुम्ही जर कधी समूहामध्ये असाल तर तुम्ही त्या भिकाऱ्यांकडे लक्ष द्याल का, की हटकाल त्याला, की लक्ष देणार नाही तसं. यावेळी जर तुम्ही एकटेच कधी असता तर त्या भिकाऱ्याला तुम्ही बऱ्यापैकी काही ना काही एंटरटेन करता, किंवा काही तर त्याला काही पैसे देणं, त्याची थोडीफार काही चर्चा करणं, किंवा तो अडीअडचणीतील व्यक्ती आहे तसा. ज्यावेळेस तुम्ही एकटे असता त्यावेळेस तुम्ही काय असतं तर वेल कल्चर्ड असतात. आणि जसं तुम्ही सिव्हिलायझेशन मध्ये म्हणजे समूहामध्ये राहू लागता त्यावेळेस तुम्हाला ऑलरेडी ग्रुप मिळालेलंच असतं, की तुम्हाला जर काही अडचण आली तर बाकी तुमची 100-150 सहकारी आहेतच की. मात्र जर तुमच्यावरती जर ही कधी फेज आली, एखाद्या भिकाऱ्यासारखी किंवा कधी कोणाची गाडी बंद पडली, कोणी काही अडचणीत आहे, तर काय करणार, तर तुम्ही ज्यावेळेस एकटे असता त्यावेळेस त्याला मदत करता. सो कल्चर तिथं प्रोग्रेस होता. मात्र ज्यावेळेस तुम्ही समूहामध्ये राहू लागता तसं मग काय होतंय की तिथे की तुम्हाला इतरांची गरजच नाही, की ऑलरेडी तुमचा ग्रुपच आहे तसा. मग हे रुसोचं वाक्य आपलं विचारलं होतं, ते का विचारलंय की अलीकडे वेगवेगळ्या सोसायटी नावाचा कन्सेप्ट पुढे आलाय, ओके. सोसायटी कशा की वेगळ्या सोसायटी आहेत आजही पुण्यामध्ये, काही वेगवेगळ्या नावाने आहेत. त्या सोसायटीजमध्ये की 400-500 फ्लॅट्स असतात. ते 400-500 फ्लॅटपैकी की पर फॅमिली 4 जण जरी आपण पकडलो तर देखील काय करतायत की जवळपास साधारणतः 2000च्या आसपास लोक राहत आहेत. हे 2000 लोक म्हणजे भरपूर झाले आज. किंवा जसं तुम्ही त्या सोसायटीमध्ये राहता तसं सोसायटीच्या बाहेर पडल्यानंतर इतर लोकांना तुम्ही महत्वच देत नाहीत, इतर लोकांना गौण म्हणता, कारण ऑलरेडी तुमचा एक समाज तिथं सेट झालाय. मग तसंच इंडस व्हॅलीच्या बाबतीतही झालाय, ओके. इंडस व्हॅलीच्या बाबतीत तेच झालंय. म्हणून रुसोचं वाक्य स्पेसिफिकली आजच्या कंटेक्स्ट मध्ये तर आहे, मात्र इंडस व्हॅलीच्या कंटेक्स्ट मध्ये देखील आहे तसं. आणि म्हणून मग क्वेश्चन काय होता आपला, ॲज द सिव्हिलायझेशन प्रोग्रेसेस द कल्चर डिक्लाइन्स, की जसं तुम्ही मोठ्या समूहामध्ये राहू लागता तसं तुमच्यावरती झालेले संस्कार आहेत, संस्कृती आहे, ती कमी कमी होत जाते, असं थोडक्यात त्याचं म्हणणं आहे, ओके. सो मग इंडस काय आहे, दॅट वॉज द फर्स्ट सिव्हिलायझेशन ॲज वेल ॲज की द फर्स्ट अर्बनायझेशन ऑफ इंडिया, भारतातील पहिले नागरीकरण असं आपण त्याला म्हणतोय तसं, ओके. आता याच्यावरती ॲज इट इज क्वेश्चन विचारला होता की एक्सटेंट ऑफ इंडस व्हॅली, की इंडस व्हॅलीचा भूप्रादेशिक विस्तार, इंडस व्हॅली कुठून कुठे एका पद्धतीने पसरलेली होती. थोडक्यात आजच्या भाषेमध्ये इंडस व्हॅली कुठून कुठपर्यंत पसरलेली होती, तर ती काय आहे ते आपण जरा इथे पाहूयात आता, ओके. इंडस व्हॅली, सो सभ्यतेचा भूप्रादेशिक विस्तार. प्रिलिममध्ये हा क्वेश्चन जोड्याजवळ म्हणून विचारला आहे की दक्षिण टोक कुठं होतं इंडस व्हॅलीचं, पूर्वेकडे कुठं होतं, उत्तरेकडे कुठं होतं, आणि इकडे कुठं होतं, ओके. सो याच्यामध्ये
की इंडस व्हॅलीचं एक एक्सटेंड आहे मॅप, आणि हे जे काही दिलं असेल याच्याकडे जास्त सिरियसली जाऊ नका, कारण वेगळे मॅप आहेत ते वेगळ्या लोकांनी फ्रेम केलेत. याचा जो दक्षिणेकडचा एक्सटेंड आहे तो इथं कुठं येतो तर दायमाबाद या परिसरामध्ये येतोय. दायमाबाद जे कशाचं टोक आहे आपलं, एका पद्धतीने चाल्कोलिथिक कल्चरचं टोक आहे. ओके, की पॅरलली याचं आपण असं डायरेक्टली सेपरेट करू शकत नाही की हे चाल्कोलिथिक आहे आणि हे इंडस व्हॅली, हे इथं अलाउड नाहीये, कारण दोन्ही फेजेस मध्ये एक लोक राहू शकतात तसे. ओके, सो सगळ्यात दक्षिणेकडचं टोक अहमदनगर जिल्ह्यातील हे साधारणतः कुठं तर दायमाबाद या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की औरंगाबाद जिल्हा तिथं येतोय आणि औरंगाबाद क्रॉस केला की मग पुढे अहमदनगर येते. तसं अलीकडच्या इतिहासकारांचं असं मत आहे की अगदी सिंधुदुर्ग आणि मालवण हा जो परिसर आहे तिथपर्यंत ते असावं. म्हणजे फक्त चर्चा आहे ICHR म्हणजे इंडियन काउन्सिलची हिस्ट्रीची जी काउन्सिल आहे, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्ट्री. ओके, आणि मग त्या ICH मध्ये की एका पद्धतीने हिस्टॉरिकल वेगवेगळ्या तज्ञांचं असं मत आहे की मालवण पर्यंत यांच्या वेगवेगळ्या साइट्स पोहोचलेल्या होत्या. आता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम फ्रॅगमेंटेड साइट्स पण आपण म्हणू शकतोय, बट सायंटिफिक किंवा जे स्टँडर्ड गव्हर्नमेंटचा याच्यावरती स्टॅम्प मिळाला आहे तर दायमाबाद हे टोक आहे. ओके, इकडं साधारणतः कुठं तर दिल्लीच्या वरती की साधारणतः एक आलमगीर म्हणून नावाचं ठिकाण आहे, की आलमगीर म्हणण्याऐवजी मग आलमगीरपूर असं देखील त्याला म्हटलं गेलंय तसं. ओके, की साधारणतः अगदी इथपर्यंत येतं की ते जोधपुरा कल्चर आणि इतरही आपण ते पाहू शकतो समजा तसं. इकडे कुठं आहे तर काश्मीरमध्ये मांडा नावाची साईट आहे आणि वरती त्याच्या वरती की अगदी इकडं अफगाणिस्तान पर्यंत आपण पाहू शकतो तसं. ओके, इंडस व्हॅलीचा जो एक्सटेंट आहे आणि इकडे सुरकतंडोर नावाची एक साईट आहे की मॅप मध्ये आपण फार तर फार काढायचं म्हणलं एक वेग मॅप आपण काढूयात. ओके, तर ती साधारणतः इथपर्यंत इन्क्लुडिंग गुजरात वरती इकडे जाते आणि कशी आहे तर इथपर्यंत पोहोचते. एक रेक्टँगल आहे साधारणतः. या लोकांनी खास करून मग याच्यामध्ये डेव्हलपमेंट काय केली तर अर्बनाइज्ड फेज या काळात निर्माण केले, जे आपण भारतातील पहिले नागरीकरण असं देखील म्हणत आहोत. ओके, द फर्स्ट अर्बनायझेशन असं त्याला आपण म्हणतोय. ओके, सो साधारणतः की त्याचा जो एक्सटेंड आहे इंडस व्हॅलीचा जो एक्सटेंड आहे. ओके, इकडे दुसरा मॅप दाखवला मुद्दाम की हे वेगळं का दाखवलं जात आहे की कमीत कमी तुम्हाला या काही साइट्स लक्षात यावं. मेहरगड आहे, इथं कालीबंगन आहे, इथं हडप्पा आहे वरती. ओके, इकडे रुपर नावाची साईट आहे. ओके, इकडे मोहनजोदडो येत आहे की हडप्पा आणि मोहनजोदडो मध्ये 400 किलोमीटरचं अंतर आहे. मॅप वारंवार टाकलेत का की कमीत कमी रोज एक साईट तरी लक्षात राहिली पाहिजे. तेवढी जर लक्षात राहिली की आपलं मॅप मध्ये की आउट ऑफ 50 की 40+ मार्क्स जातात की सगळ्यात जास्त स्कोरिंग मॅपच आहे तसं. म्हणजे सो इकडे साधारणतः की हा परिसर येतोय. त्यानंतर मग इकडे साईट येते कोणती आलमगीरपूर, जिची आपण नुकतीच चर्चा केलेली आहे ती आहे वरती. ओके, इकडं सराईखोला आणि त्याच्यावरती मग बाजूला मांडा नावाची साईट आहे, हे अजूनही वरती जात आहे अफगाण परिसरामध्ये. इकडं कोण आहे तर सुतकतनदोर नावाची साईट आहे आणि हा एवढा परिसर इथं कव्हर होतोय तसा. ओके, आता आपण फॅक्च्युअली हे सगळं स्लाइड्स मध्ये दिलंय. हे साधारणतः हे जे सगळ्या ठिकाणं आहेत हे सगळे आपण स्लाइड्स मध्ये दिले आहेत तसे. तो भारतीय उपखंडामध्ये थ्रूआउट द इंडियन सब कॉन्टिनेंट की भारतीय उपखंडामध्ये विस्तृत प्रदेशात केलेल्या उत्खननावरून की उत्तरेला जम्मू पासून ते दक्षिणेला प्रवरा नदीपर्यंत, जिथं दायमाबाद वसलेला आहे प्रवरा नदीपर्यंत, पश्चिमेला अरबी समुद्रापासून ते पूर्वेला मेरठ किंवा आलमगीरपूर पर्यंतच्या परिसरामध्ये याचा विस्तार झालेला दिसून येतो तसा. ओके, ही संस्कृती की 20,000 चौरस किलोमीटर एवढ्या विस्तृत क्षेत्रफळावरती विस्तारलेली आहे, जो आपण आता आढावा घेतला तसा. ओके, की एवढ्या विस्तृत क्षेत्रफळावरती तिचा विस्तार झाल्याचं आपण पाहू शकतो तसं. सो सभ्यतेचा भूप्रादेशिक विस्तार आपण इथे पाहू शकता. ओके, सो पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये की सिंधू आणि सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये याचा विस्तार झाला आहे. सरस्वती म्हणजे कोणती तर तिला पुढे घग्गर हाकडा असं देखील म्हटलं गेलं आहे. घग्गर हाकडा याच्यामध्ये की मोहेंजोदडो चहुंदडो या ठिकाणी आणि तसेच पंजाबमध्ये हडप्पा. ओके, मोहेंजोदडो चहुंदडो आणि पंजाब परिसरामध्ये, पंजाब म्हणजे काय तर 5 नद्यांचा परिसर, दुआब 5 दुआब तिथे एकत्र येतात, रावी, बियास, सतलज, झेलम, चिनाब. त्याच्यामध्ये की मोहेंजोदडो चहुंदडो या परिसरात आणि भारतातील पंजाबमध्ये हडप्पा या नद्याच्या खोऱ्यामध्ये ते आपल्याला आढळते. राजस्थानमध्ये कुठं आहे कालीबंगन, हरियाणामध्ये कुठं आहे राखीगडी, जी अलीकडे सापडलेली सगळ्यात मोठी साईट आहे. त्याच्यावरती आपण वेगळ्या स्लाइड्स तयार केल्याच आहेत तशा. ओके, हरियाणामध्ये राखीगडी, पुढे बनवली, रोपड, गुजरात आणि हे साधारणतः पुढे काय आहे तर काठियावाड परिसर. ओके, काठियावाड परिसर की काल आपण रंगपूर कल्चर पाहिलंय की जिथं मातीची भांडी सापडलीत आपल्याला रंगवलेली. ओके, पुढे कोणतं रोजडी ठिकाण आहे. सगळं लक्षात ठेवू नका
आपण ते पुढे पाहणार आहोत, फक्त वेगळ्या साईट्स. इथून पुढे तुम्हाला त्याची सवय व्हावी की 10 साईट्स केले की ऍटलीस्ट 2-4 तरी लक्षात राहतात. तो एक फंड आहे. समजा सुरंगपूर, रोजडी, पुढे लोथल या ठिकाणी एक ड्राय डॉकयार्ड आपलं पुढे सापडलंय, तो टप्पा आहे. पुढे कोणता आहे तर सुरकोतडा, नंतर आहे सूतकतांगडोर, पुढे आहे धोलावीरा जे युनेस्कोने नुकतंच वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये घेतलंय, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि पुढं उत्तर प्रदेशातील ईस्टर्न टप्पा कोणता आहे तर आलमगीरपूर, पुढे गाझीपूर आहे. शेवटचा टप्पा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील तायमाबाद. ओके, तर प्रवरा नदीच्या किनारी सगळं वसलं आहे. प्रवरा ही जी नदी आहे, ओके, की प्रवरा या संस्कृतीचे अवशेष आपल्याला तिथे आढळलेत सगळे तसं. ओके, सो मुद्दा मॅप पण आपण टाकलेत की व्हिज्युअल आणि ऑडिओ व्हिज्युअल जर गेलं तर थोडं जास्त लक्षात राहतं. आणि तुमचं काम काय तर एवढंच की एकच स्लाइड आहे. माझं काय म्हणणं आहे की कमीत कमी एक स्लाइड सलग 5 वेळेस वाचायची, मगच पुढची वाचायची. एवढं जरी केलं तरी दॅट इज मोर दॅन एनफ. ओके, सो दिस वन त्याची वेगळ्या साईड्स. आता हा फंडा, हा फॉर्मॅट का वापरलाय तर अलीकडे काल क्वेश्चन विचारला होता की एकच साईड राजस्थान मधली होती वाघोर आणि बाकीच्या साईड्स त्यांनी MP मधल्या टाकल्या होत्या, आणि म्हणून की कोणत्या परिसरात कोणतं आहे एवढं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ओके, सो राजस्थानमध्ये कालीबंगन, हरियाणामध्ये राखीगडी, बनवली, रुपड, गुजरातच्या काठियावाड परिसरामध्ये रंगपूर, रोजडी, लोथल, सुरकोतडा, सुरकतंगडोर, पुढे धोलावीरा. ओके, हे परिसर आहेत. UPतील आलमगीरपूर. सो दिस इज मोर दॅन एनफ. याच्यामध्ये की आपल्याला सिंधू आणि खास करून सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये की विशेषतः ह्या सगळ्या साईट्स आपण इथं ऑब्झर्व करू शकतो. त्याच्या यामध्ये हा जो परिसर आहे इथं लुनी नदी येते, तर इंडस व्हॅलीच्या मॅक्झिमम साईट आपल्या इकडे सापडल्यात तशा. ओके, इंडस व्हॅलीच्या की इकडं सापडण्याऐवजी इकडे सापडल्यात. पुढे तिला वैदिक आर्यांनी सरस्वती असं म्हटलंय. ओके, सो मॅक्झिमम साइट्स. आणि म्हणून काही इतिहास तज्ञांचं असं मत आहे हिला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणण्याऐवजी सरस्वती व्हॅली सिव्हिलायझेशन असं म्हणावं. मग ती नदी कोणती आहे तर मग ती आहे घग्गर हाकडा, जिचा रूट सॅटेलाइट मार्फत आजही आपण ट्रेस करू शकतो. घग्गर आणि हाकडा ही जी नदी आहे ती. ओके, साधारणतः घग्गर हाकडा, पाकिस्तानातील घग्गर तर भारतातील हाकडा म्हटलं जातं. सो इकडं सापडण्याऐवजी इकडे जास्त सापडलं. त्याची वेगळी कारणं काय आहेत ते आपण पाहूयात तसे. ओके, सो साधारणतः की तिला मग पुढे इथं सरस्वती म्हणून आलं, सिंधू आणि सरस्वती म्हणून. सरस्वती म्हणजे कोणती तर ती आहे तशी, खूप काही वेगळी नाही. काही प्रदेशातील उत्खननामध्ये अवशेष मिळाले तर हडप्पा पूर्वकालीन हडप्पा कोणता आहे? इसवी सन 3000 ते 2650. लक्षात ठेवू नका अजिबात, फक्त आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला एवढाच शब्द वापरायचा की प्री हडप्पा. ओके, ह्यात इतिहासकारांनी प्रत्येक इतिहासकाराने वेगळ्या मार्गाने केलाय, त्याच्या मार्गाने केलाय. सो प्री हडप्पा. अजून कुठं कोणतं आहे की हडप्पाकालीन म्हणजे ज्या काळात उत्कृष्ट मोठमोठी महानगर निर्माण झाली, अर्बन क्लस्टर्स. सो हडप्पाकालीन. आणि पुढे कोणतं तर उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष आपल्याला पुढे मिळाले आहेत तसे. ओके, ही उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष हे पुढे आपल्याला मिळाले आहेत तसे. ही संस्कृती जगातील इतर समकालीन संस्कृतीपेक्षा सगळ्यात मोठी होती. सुमेर किंवा मेसोपोटेमिया आहे, तर ह्या संस्कृती समोर त्या निम्म्याही भरत नाही तशा व्यवस्थित जर पाहिलं तर. ओके, आणि इंडस व्हॅली तर आजही की आपण आज तर खूप कमी उत्खनन झालंय, याचं जे एक्सावेशन आहे की इव्हन नॉट मोर दॅन 10% साइट्स एक्सावेटेड. ओके, त्यावरतीच आपण हे सगळं चर्चा करत आहोत तसे. याच्यामध्ये की ही संस्कृती जगातील अन्य समकालीन संस्कृतीपेक्षा कितीतरी विस्तृत परिसरावरती पसरलेली होती असं आपण विशेषतः म्हणू शकतो तसं. ओके, ही संस्कृती द्रविड लोकांची होती की आर्यांची याबद्दल अनिश्चितता आहे. की द्रविड म्हणजे कोणते तर मूळ भारतातील लोक जे पहिल्यापासून इथेच राहत होते, आणि आर्य म्हणजे कोणते की मग जे रशियन परिसरातून आले, वोल्गा नदीच्या परिसरातून आले लोक, जे दिसायला गोरे उमटे होते, ऋतिक रोशन सारखे होते सगळे समजा. ओके, आणि उंच आणि दिप्पाड होते. याबद्दल अनिश्चितता ही थेरी ब्रिटिशांनी मांडली. पुढे त्याचे वेगळे कारण काय ते आपण पाहूयात. थोडंसं सिक्वेन्शियल जाऊयात. दयाराम साहनी, माधव स्वरूप वत्स. ओके, हडप्पा. सो दयाराम साहनी, माधव स्वरूप वत्स यांनी रावी नदीच्या किनारी, मग लक्षात कसं ठेवायचं, HR असतो आपला. ओके, सगळ्यांच्या जॉबचा. सो HR कोणता येतो तर हडप्पा कुठं आहे, रावी नदीच्या किनारी आहे. ओके, लाहोर हे शहर देखील कुठं आहे, रावीच्याच किनारी आहे तसं. ओके, सो साधारणतः दयाराम साहनी आणि माधव स्वरूप वत्स यांनी रावी नदीच्या किनारी इसवी सन 1921 रोजी उंच टेकड्यांचे उत्खनन केले आहे. आणि तर त्यांना हडप्पाचा विस्तार 3 ते 4 स्क्वेअर किलोमीटर इतका होता. तो त्या काळात प्रचंड मानला गेला. ओके, त्या काळात प्रचंड मानला गेला. आज आपण ग्रामीण भागात जातो
कोणतंही गावाचा एवढा मोठा विस्तार तुम्हाला पाहता येत नाही आजही. जर आपण पाहिलं तर शहरांचा सोडून द्या, शहरानंतर निर्माण होत आहेत, मात्र कोणतंच गाव की इकडं सलग चालत गेलं तर 3 किलोमीटर, इकडं सलग गेलं तर 3 किलोमीटर, इकडं 3 किलोमीटर, इकडं 3 किलोमीटर, की एवढं गाव कोणतंच तुम्हाला आढळत नाही. ओके, ही गावं किती आहेत? फार तर फार 500 घरं असतात, आणि 500 घरं एवढ्या मोठ्या स्क्वेअर माइल्स वरती, किलोमीटर्स वरती नसतात. मग हे त्या काळातील एक आश्चर्यच मानलं गेलं तसं. ओके, की त्या काळात की आणि ही उत्तर ब्रिटिश काळ आहे, काहीतरी 1920. त्या काळात आजच्यासारखी मोठमोठी शहरं देखील नव्हती. अपवाद जर काही सोडले, कलकत्ता, मुंबई, मद्रास सारखे जर अपवाद सोडले, तर मोठमोठी शहरं नावाचा कन्सेप्टच नव्हता. ब्रिटिशांनी भारत सगळा चोर वाढलेला होता, सगळ्याच प्रगतीवरती मर्यादा आल्या होत्या. सो दयाराम साहनी माधव सरोपोत्सव यांनी रावी नदीच्या किनारी 1921 मध्ये जे उत्खनन केलं, उत्खननामध्ये त्यांना काय तर एवढी मोठी नगर रचना आहे म्हणल्यानंतर कुछ तो गजब आहे असं त्यांचं म्हणणं आलं, की नाही आहे की आपल्याला याच्यावरती काम करावंच लागेल असं त्यांचं म्हणणं आलंय. अवशेषांवरून बरीच घरं दुमजली देखील पाहता येत आहेत. ओके, काही घरं 3 मजली होती. हे ग्रामीण भागामध्ये कधीच नसतं. ग्रामीण भागामध्ये आजही तुम्ही पाहता फार तर फार पत्र्याची घरं आलीत आज. त्या काळात विटा मांडी हे फक्त शहरातच वापरलं जाईल. सो काही घरे ही 3 मजली असावीत, तसेच पक्क्या विटांच्या सहाय्याने बांधलेली असावीत असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे. ओके, पक्क्या विटांच्या सहाय्याने ती बांधलेली होती तशी. या शहरातील रस्ते सरळ जाणारे आणि एकमेकांना काटकोनामध्ये छेदणारे आढळलेत. हे फक्त नियोजित नगरांमध्ये शक्य असतं. ओके, फक्त नियोजित नगरांमध्ये शक्य असतं की रस्ते जेव्हा काटकोनात छेदतात तेव्हा ट्रॅफिक जाम होत नाही. इथं काय होतं की हा जर रस्ता कधी तिरपा वाकडा तिकडा कधी असेल, एखादी गाडी अडकली तर सगळं ट्रॅफिक जाम होऊन जातं, बॉटलनेक. तसं इकडं कसं आहे की ट्रॅफिक आणि हे फक्त प्लॅन्ड सिटीमध्ये शक्य असतं. नक्की अनियोजित शहरामध्ये शक्य नाही. की थोडक्यात नियोजित शहरं निर्माण केली होती असं आपण म्हणू शकतोय की रस्ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतायत. ओके, फुटपाथ वरती की मग फुटपाथची रचना आपल्याला पाहता येत आहे की फुटपाथ आजही कित्येक शहरांमध्ये फुटपाथ नाहीत. प्रमुख शहरांचं जर सोडलं किंवा प्रमुख शहरातील प्रमुख गल्ल्याबोळा की फुटपाथ कधी निर्माण होतात ज्यावेळेस रस्त्यावरील व्हेकलची डेन्सिटी एवढी वाढते की जो पेडिस्ट्रियन आहे, पादचारी पायी चालणारा, की त्याला जागाच मिळत नाही. मग त्याच्यासाठी त्याला चालण्यासाठी वेगळी व्यवस्था निर्माण करणं, त्याला आपण फुटपाथची व्यवस्था म्हणतो. तर रस्त्यावरती फुटपाथ आहेत की रस्ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात. त्यासोबतच की साधारणतः की रस्ते काटकोनामध्ये छेदतात आणि त्यासोबतच फुटपाथची व्यवस्था आपण स्पेसिफिकली इथं पाहू शकतो. त्याचे ही साधारणतः तोही मुद्दा येतोय. साधारणतः या वेगळ्या पुन्हा साईट्स आहेत, मॅप वारंवार टाकलेत. त्याचं कारण ते आहे की हे एक्साव्हेशन आहे, हडप्पामध्ये झालेलं एक्साव्हेशन, आणि साधारणतः की हे मधला रस्ता आहे समजा. ओके, की त्यासोबतच पुढे जात आहे समजा. हे घरांच्या अंतर्गत सगळ्या रचना आहेत की वेगवेगळी घरं आहेत इथं आणि त्याच्यामध्ये हे सगळं दिसतंय आपल्याला. आणि आश्चर्य म्हणजे सगळ्या गोष्टी यांनी विटांतूनच बनवल्या, दगड वापरलेला नाही तसा. शहराच्या सभोवती तटबंदी आहे. या तटबंदी कशाला असेल? ज्याच्यामध्ये भरपूर पैसा अडका आहे, श्रीमंती आहे. की एखादा जर गरीब असेल तर तो तटबंदी बांधणारच नाही, त्याच्याकडे तेवढा पैसाच नाही. तर नगरासाठी त्याला त्या काळात दुर्ग असं म्हटलं जाईल. दुर्ग आज आपण किल्ला असं म्हणतो, पण तटबंदी असलेले शहर, ती फोर्टिफाईड सिटीज, हडप्पा, मोहेंजोदडो आणि इतर वेगवेगळ्या शहरांना देखील तटबंदी आपण पाहू शकतोय. फोर्टिफाईड सिटीज हा जो कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट आपण ऑब्झर्व करू शकतोय. जे एक रेअर फेनॉमेनॉन आहे तसा की तो सर्वत्रच आपल्याला पाहता येत नाही, मात्र पुढे ती ऍडव्हान्समेंट आली आहे. त्यांची गटारी बंदिस्त आढळतात. ओके, ड्रेनेज लाईन सिस्टम जे आहेत की ते एन्क्लोज्ड. ओके, त्याला कारण काय होतंय की मग जे वेगवेगळे खास करून कीटक आहेत ते उघड्या पाण्यावरती खूप लवकर मोठे होतात किंवा ते अंडी घालतात आणि त्यानंतर मग त्यांचा स्प्रेड भयानक होतं, लवकर होतं. तसा यांनी काय केलं की डिरेक्ट की स्लोप दिलाय गटारांना. ड्रेनेज सिस्टम जी आहे ओके ते साधारणतः डायरेक्ट स्लोप दिलाय, स्लोप देऊन ती पुढे एनक्लोज केली आहेत आणि ते पाणी पुढे सगळं वाहत जात आहे तसं. आणि साधारणतः मग शहराच्या सभोवती तटबंदी असून तिथं गटारे बंदिस्त अवस्थेमध्ये आपल्याला पाहता येत आहेत. मग ह्या लोकांनी खास करून ब्रिटिशांनी कधी मान्य केलं की भारतीय संस्कृती किंवा सभ्यता आहे की नाही, हे त्यांनी कधी मान्य केले? ज्यावेळेस त्यांनी ड्रेनेज लाईन सिस्टम पाहिल्या, या प्लॅन सिटीज आहेत ह्या पाहिल्यात. त्याचं कारण काय की सुरुवातीला ड्रेनेज लाईन्स त्यांनी निर्माण केल्या. ड्रेनेज लाईन्स निर्माण केल्यानंतर मग रस्ते निर्माण केले. रस्ते निर्माण केल्यानंतर मग साधारणतः फुटपाथ, आणि त्याच्यानंतर मग कोणी कुठं राहायचं, कोणाचं घर कसं असेल, काय असेल, कोणत्या पद्धतीचं असेल. आणि हे काय तर पहिलीच येऊन तिथं राहिलेलं नाही ना, ते सुरुवातीला सिटीज निर्माण केली आणि मग राहायला आले. कॉज विलेज इज कन्व्हर्टेड इंटू सेमी टाउन.
जसं आपण नंतर गांधीनगर गुजरातमधील जे आहे साधारणतः गांधीनगर निर्माण केलंय. इकडं नया रायपूर आहे ओरिसा परिसरामध्ये. ओके, छत्तीसगड, रायपूर, नया रायपूर, इतर जे परिसर आहेत समजा ते साधारणतः किती परिसर छत्तीसगड आणि इतर ठिकाणं. ते सोबतच मग वरती काय तर नवी दिल्ली आहे, जो मूळचा होळकरांचा कॅम्प होता. की नवी दिल्ली जो आहे तिथं ब्रिटिशांनी की सुरुवातीला सगळ्या रचना निर्माण करायच्या आणि मगच तिथं राहायला यायचं. सो या शहरांचं वैशिष्ट्य काय तर प्लॅन सिटीज. ब्रिटिश सुरुवातीला मान्य करायला तयार नव्हते की भारतीय लोक एवढे ऍडव्हान्स कधीच राहू शकत नाहीत. मात्र ब्रिटिशांनी काय चेक केले तर ड्रेनेज लाईन सिस्टम आणि त्यासोबतच सुमेर मेसोपोटेमियाच्या पण चेक केल्या, टायग्रिस युफ्रेटिसच्या पण चेक केल्या, ऑक्ससच्या पण चेक केल्या. हे जे एन्शियंट सिव्हिलायझेशन होते हे इंडसपेक्षा कमी छोटे तर होतेच, मात्र त्यांच्या ड्रेनेज लाईन सिस्टम ह्या इंडसपेक्षाही खूपच मागास होत्या, किरकोळ होत्या. आणि मग साधारणतः की जे आज माणसाचा स्टेटस कसा ठरतो तर तो वापरलेल्या सांडपाण्याचा हे साधारणतः त्याचा निचरा किती योग्य पद्धतीने करतो. कारण काय तर स्वच्छता ही जीवन आहे, स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने जीवन असतं. मग असं हॉटेलची रेटिंग असते 5 स्टार 7 स्टार रेटिंग जी आहे की ती कशावरून ठरते की तेथील सांडपाणी किंवा टॉयलेट बाथरूम किती चांगल्या दर्जाचे आहेत याच्यावरून त्याची रेटिंग ठरते. मग साधारणतः हे सगळ्यात महत्वाचं होतं. मध्ये आपल्या इंडसमध्ये पाहता येतात. इव्हन टॉयलेटचा जो कमोड आहे वेस्टर्न पद्धतीचा तोही जगामध्ये सर्वप्रथम इंडसमध्येच पाहायला मिळाला तसा. की मग यांची जर सर्वोत्तम व्यवस्था जर कोणती असेल तर सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था, आणि मग ती जर उत्तम असेल तर माणसाची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सगळ्यात उत्तम मानली जाते तशी की तिथं रोगराई होत नाही, लोक स्वच्छ राहत आहेत. आणि स्वच्छ राहणं, टापटीप राहणं हे तर सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तसं की ह्युमॅनिटीचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तसं. आणि म्हणून की कोणतं की यांचं एकमेव वैशिष्ट्य जर कधी विचारलं तर ते म्हणजे मग ड्रेनेज सिस्टम, गटार व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम आहे. आणि त्याच कारणास्तव ब्रिटिशांनी मग मान्य केलं की साधारणतः कोणतं की ड्रेनेज लाईन सिस्टम तसा. ओके, की ब्रिटिशांनी एका पद्धतीने मान्य केलाय असं आपण म्हणू शकतो. सो शहराच्या सभोवती तटबंदी आहे आणि गटारे ही बंदिस्त अवस्थेमध्ये आपल्याला इथं पाहता येत आहेत. तर तो एक मेजर मुद्दा इथे येऊन जातो तसा. अजून या लोकांची खासियत अशी की ड्रेनेजला परफेक्ट स्लोप दिलाय. अगदी साधारणतः की आपण दोन्ही बाहू फैलावून की अगदी 8-10 हातांच्या म्हणजे साधारणतः त्याच्या पलीकडेही मोठमोठी गटारे पाहता येतात. ज्या मुंबई किंवा दिल्ली सारख्या शहरांमध्ये काही ठिकाणी एवढी मोठी गटारे नाहीत. ही त्या काळात त्यांनी डेव्हलप केलीत. एक मोठं वैशिष्ट्य आहे, गटारांना परफेक्ट स्लोप दिलाय ड्रेनेजला. आणि साधारणतः की पाणी जेणेकरून तुंबणार नाही, अडकणार नाही. त्यासोबतच मॅन होल्स देखील आहेत की समजा लग बाय चान्स जर ते काही पाणी अडकलं तर अडकल्यानंतर मग मॅन होल्स असतात की माणूस आतमध्ये उतरेल, उतरल्यानंतर ते परिसरातील कचरा काढेल आणि पुन्हा तो पाण्याचा फ्लो चालू राहील तसं. व त्याच कारणास्तव इंडस व्हॅलीमध्ये एपिडेमिक्स खास करून पाण्याने पसरणारे रोग आहेत, कॉलरा, टायफॉइड यासारखे की ते कमीत कमी होते किंवा मग त्याचा अजून स्पष्टपणे उल्लेख कुठे आपल्याला पाहता येत नाही. मग त्याचं कारण काय तर मग ड्रेनेज लाईन्स. ओके, इंडस व्हॅलीमध्ये असलेली की जी ड्रेनेज लाईनची सिस्टम आहे ती जगात सर्वोत्कृष्ट होती आणि त्याच कारणास्तव ब्रिटिशांनी ते मान्य केलं तसा. पुढचा मुद्दा, येथील घरांची रचना ओके ही बऱ्यापैकी एक समान असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठराविक अंतराने बांधलेले फुटपाथ सारखी रचना आपल्याला पाहता येत आहे. ओके, की साधारणतः ही कोणाला की रस्त्याने चालणाऱ्या सर्वसामान्य मनुष्यासाठी ती निर्माण केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, रस्त्याने चालणारा जो सर्वसामान्य मनुष्य आहे ते त्या मनुष्य की थोडक्यात सर्वसामान्य व्यक्तीला थोडीशी जास्त महत्व देत होते असं आपण म्हणू शकतो की समूहापेक्षा व्यक्तीला महत्व असावं. ओके, तर तेच आपण इंडस व्हॅलीमध्ये इथं ऑब्झर्व करू शकतो तसं. येथील उत्खनामध्ये सापडलेले वेगळे मुद्रा आहेत, मूर्त्या आहेत, ब्रॉन्झ धातूचे आरसे हे मोहेंजोदडोच्या अवशेषांसारखेच आढळले. आणि म्हणून मग की हे दोन्ही ठिकाणी राहण्याचे जे परिसर आहे याच्यामध्ये खूप काही डिफरन्स नाही, एका पद्धतीने सगळी सिमिलॅरिटीज आहे. मग इतिहास संशोधनामध्ये या काळात मग कुतूहल निर्माण झालंय. जे वेगळे अवशेष निर्माण होत आहेत तर त्या अवशेषांच्या बद्दल साधारणतः कुतूहल निर्माण झालं. आणि ते हडप्पा, मोहेंजोदडो, राखीगडी इतर जे वेगळ्या सगळ्या मेजर साइट्स होत्या त्या साइट्स मध्ये बऱ्यापैकी एकदमच एक्झॅक्ट सिमिलॅरिटी नाही म्हणता येणार, मात्र बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आढळलेली आहे तशी. ओके, सो इंडस व्हॅलीची नागरी वैशिष्ट्यांची आपण चर्चा करतोय. अर्बन फीचर्स, त्याच्यामध्ये रस्ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात, त्यासोबतच फुटपाथ सारखी रचना आहे, त्यासोबतच रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस वेगळे आहेत की जिथं लोकांची वर्दळ जास्त असते, आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सेस रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस की जिथं लोकांची वर्दळ कमी असते, लोक राहण्यासाठी निवांत जागा शोधतात. तसं कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत
की कमर्शियल कॉम्प्लेक्सेस मध्ये काय घडतंय की साधारणतः मग वर्दळ लोकांची जास्त असते. जसं एखादं ऑफिस आहे की तिथे दररोज 1000 लोक येऊन भेट देऊ शकतात, तर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस वेगळे, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस वेगळे. रस्त्याच्या बाजूला दरवाजे आणि खिडक्या नाहीत त्यांच्या, तर आतल्या बाजूने आहेत. ओके, रस्त्याच्या बाजूला दरवाजे आणि खिडक्या ठेवल्याच नाहीत, तर वाळूची वादळी किंवा आंधी टाळण्याची ही व्यवस्था असावी, की आंधी किंवा वाळूची वादळे असतात तर ती टाळण्याची ही व्यवस्था असावी. कारण या परिसरात या काळात वाळवंट येतं, वाळू, मातीचे, रेतीचे कण तिथे आपला आजही आढळतात. मग भयानक वाटतं की आजही इंडस व्हॅलीच्या परिसरातून गेलं हे समजा, तुम्ही कल्पना करा की ज्या रस्त्यावरून जात आहेत त्या बाजूने सगळ्या बंदिस्त भिंतीच आहेत की तिकडे तुम्हाला काही कळतच नाही. साधारणतः कोणतं, तर रस्त्याच्या बाजूला दरवाजे आणि खिडक्या नाहीत, फुटपाथची रचना आहे. ओके, आणि साधारणतः की सर्वोत्तम ड्रेनेज सिस्टम, त्यासोबतच कोणती, तर ड्रेनेज सिस्टम सोबत जो वेस्टर्न टॉयलेटचा कमोड ज्याला आपण आज म्हणतो, तर तो पहिले इंडस व्हॅलीमध्ये सापडला, की थोडक्यात तो मूळ भारतीयच होता. आणि साधारणतः की मग नंतर तो अरबस्थानाच्या मार्गे मग तो युरोपमध्ये गेला, युरोपमधील लोकांनी वापरला. मात्र मग भारतीय लोकांची चांगल्या कल्पना सोडून देतात असं 11व्या शतकामध्ये अल्बेरोनीने म्हटलं होतं, आणि चुकीच्या कल्पना स्वीकारतात. मग अल्बेरोनी त्याच्या तहकीकात हिंद या पुस्तकामध्ये काय म्हणतोय की भारतीय लोक जरा वेगळेच आहेत, म्हणे की चांगल्या कल्पना सोडतात आणि चुकीच्या कल्पना सोबत ठेवतात. मग एवढी ड्रेनेज लाईन्स आणि स्वच्छतेची एवढी चांगली परंपरा भारतीयांची होती, मात्र ती पुढे लॅप झाली आणि मग पुढे अक्षय कुमारला त्याच्यावरती प्रेमकथाच निर्माण करावी लागलेली आहे. तशी साधारणतः टॉयलेट प्रेमकथा जो मूवी येऊन गेला समजा, मग तेच प्रकरण की साधारणतः कोणतं, ते चांगल्या कल्पना भारतीयांनी सगळ्या सोडून दिल्या. पहिल्या मजल्यावरती पण टॉयलेट बाथरूम आहे, दुसऱ्या मजल्यावरती पण आहे, तिसऱ्या मजल्यावरती पण आहे, अगदी की प्रत्येक मजल्यावरती टॉयलेट बाथरूम आपलं पाहता येतं. तसं तर ती एक इंडस व्हॅलीची मोठी खासियत आहे. तशी स्वच्छतेची काळजी घेत असं आपण म्हणू शकतो आहे. मोहेंजोदडो परिसर आहे की या मोहेंजोदडो परिसर हे समजा तिथं मृतांची टेकडी सापडली. आता त्या काळात त्यांचे नाव काय होते हे आजही आपल्याला माहिती नाही. ओके, हे आजही आपल्याला माहित नाही. मात्र मग मोहेंजोदडो हे आजच्या पाकिस्तानातील सिंध परिसरात असलेले मोहेंजोदडो हे शहर मृतांची टेकडी म्हणून प्रसिद्ध होतं. ओके, मग तिथं उत्खनन चाललं होतं की ते हडप्पापासून 400 किलोमीटर वरती आहे आणि या दोन्ही शहरातील अवशेषांमध्ये प्रचंड साम्य आढळलं आहे. मोहेंजोदडो शहराच्या मध्यभागी एक मुख्य रस्ता असून त्याला इतर काटकोनात छेदणारे अनेक उपरस्ते आपल्याला पाहता येतात. जसं हायवे असतो आणि हायवेच्या बाजूला या काळात वेगवेगळे उपरस्ते हे आपण पाहू शकतो. तसं ओके, की मोहेंजोदडो शहराच्या मध्यभागी मग एक मुख्य रस्ता असून त्याला काटकोनात छेदणारे अनेक वेगवेगळे उपरस्ते आहेत. तसे ओके, की एका पद्धतीने स्ट्रॅटेजिक म्हणजे मोहेंजोदडो आहे हा ब्रिटिश काळात काढण्यात आलेला फोटो आहे. तसं समजा आर्किओलॉजिकल सर्व्हेवरून आपण घेतलाय. याच्यामध्ये हे मेन स्ट्रीट आहे समजा. ओके, या मेन स्ट्रीटला इथं एक आहे समजा, इथं अगदी गल्ली बोळतून आतमध्ये जाण्यासाठी पण आहे समजा. ओके, पार्टिशनिंग झालं आपण पाहू शकतो. ओके, त्यासोबतच इकडं दुसरा एक रस्ता आहे, तो पुन्हा इथून या मार्गाने येतोय समजा. तसा काही ठिकाणी पाऊल वाटा पण आहेत की जसं आता स्काय वॉक असतो किंवा मेट्रो किंवा रेल्वे स्टेशन असतात, मध्ये हायवे जातो. खालून जायचं असेल तर अंडरग्राऊंड भुयारी मार्ग, की त्या टाईपच्या रचना देखील आपण इथे पाहू शकतो. तसा दॅट शोज द ऍडव्हान्समेंट. ओके, ही ड्रेनेज लाईन सिस्टम आहे की ही प्रत्येक घरातून छोटी 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 गटारे या काळात बाहेर पडतात आणि मग साधारणतः ती पुढे मुख्य गटारला जाऊन मिळतात. ओके, की साधारणतः मग अगदी तिरकस पद्धतीचे देखील लाईन्स आहेत सगळ्या. ओके, सो ड्रेनेज लाईन सिस्टम घरं एकमेकांच्या अगदी जवळ पण आहेत आणि साधारणतः मग काही काही मोठमोठे मेगा हायवेज पण आपण त्यांना कन्सिडर करू शकतो. तसं मात्र आजच्यासारखे व्हेकल्स नव्हत्या की बैलाच्या साह्याने एका पद्धतीने सगळ्या ह्या वेगवेगळ्या गोष्टी ओढल्या जातात तशा. ओके, साधारणतः पुन्हा ड्रेनेज लाईनची एक वेगळी सिस्टम आहे आणि ते संबंधित असले की या परिसरात मग आड. ओके, हा परिसर आपण पाहू शकतो जसं की वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज सिस्टम जे आहे. पुन्हा हे ड्रेनेज लाईनच्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत की त्याच्यामध्ये साधारणतः जर कधी पाऊस पडला, सुरुवातीला ज्यावेळेस काहीच नसेल, पाऊस वगैरे काही नसेल, तर घरातील सगळा जो सांडपाण्याचा निचरा आहे की तो याच्यातून येईल. जर कधी पाऊस पडला तर ही लेवल ब्लॉक होईल आणि जर जास्तच पाऊस पडला तर ह्या लेवलमधून पाणीच आहे आणि दॅट इज सफिशियंट. ओके, आजही तिथं पाऊस पडला तर साधारणतः आपण हे सगळं ऑब्झर्व करू शकतो. तसं ओके, की साधारणतः ती सिस्टम एक्सटेंड करून दाखवली पुढे. मग ही कल्पनेतील चित्र आहे जे अलीकडे आर्टिशियन्सने दाखवलंय की इथून रस्ते आहेत. ओके, इथं साधारणतः की ही आतली गल्ली आहे तशी. ओके, आतली गल्ली जर मेन रोडने गेलो तर रस्त्याच्या बाजूला दरवाजे आणि खिडक्या नाहीत की सगळं क्लोज आहे आणि आपलं मागून जाऊन मागच्या गेटने जावं लागतं समजा. तसं ओके, इथं मग पहिल्या घरामध्ये या ऍक्टिव्हिटी चालतायत की दुसऱ्या 2 मजली घर आहे समजा, जस्ट लाईक रो हाऊसिंग सिस्टम किंवा चौकोनी वाड्यांची कल्पना आपण म्हणतो किंवा वाड्यांसारखीच रचना आहे समजा. तशी की हे अलीकडं कल्पनेतील चित्र आहे बाय आर्टिशियन.
हा टॉप व्ह्यू आहे मोहनजोदडोचा, हडप्पाचा. एक साधारण ही प्लॅन सिटी आहे, एक आर्किटेक्चर त्याच तयार केलंय आणि आर्किटेक्चर प्लॅन डेव्हलप केलाय समजा तसं. या शहरात की साधारणतः पुढचं वैशिष्ट्य कोणतं, जर शोधच कशामुळे लागलाय तर पक्क्या विटांची घर आहे. ओके, विटांच्या ज्या रचना आहेत की 4:2:1 या पद्धतीमध्ये आढळत आहेत की 4:3:1 लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट जी आहे ही साधारणतः ही 7 आहे सुरुवातीला, 14 येते आणि 28 की हे एक नॉर्मल स्टँडर्ड आहे. मॅक्झिमम विटा 3:2:1 पण सापडल्यात. त्याचं कारण काय की जर त्या कच्च्या मातीने भाजलेल्या असतील तर, पक्क्या मातीच्या ज्या विटा आहेत समजा, ओके, की पक्क्या मातीच्या ज्या आहेत की ते एकदम सिस्टमॅटिक सिमेट्री असत आहे. सो 3:2:1 की हे एक वेगळा स्टँडर्ड आहे त्यांचा. आणि त्या कच्च्या मातीच्या विटांसाठी आहे की त्याच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ नाही. मात्र ज्या भाजलेल्या आहेत, भट्टीमध्ये भाजलेल्या विटा आहेत, त्या आपण मग साधारणतः की 4:2:1 हा त्याचं परमनंट स्टँडर्ड. की मला शोधच कशामुळे लागलाय तर विटामुळे लागलाय. ग्रामीण भागामध्ये ही सोय नसते की ग्रामीण भागामध्ये दगड मातीची घरं असतात. ओके, तर शहरी भागामध्ये कशाची तर विटांची, की विटांच्या रचनेमुळे घरे बांधणी खूप लवकर होते. ते मला ती सहज सोपी होऊन जाते असं आपण त्याला विशेषतः म्हणू शकतो तसं. सो या शहरात पक्के विटांची घरे, सभोवती काय तर मग तटबंदी आहे, एनक्लोजर वॉल्स, ते वॉल कंपाऊंडिंग आपण म्हणतोय. सो साधारणतः सार्वजनिक सभागृह देखील आहे. एक भव्य धान्याचा कोठार देखील आपल्याला सापडलं, ज्याला आपण ग्रेट ग्रेनरी असं म्हणतो मोहनजोदडो या ठिकाणी. दगड, तांबे, माती यापासून तयार केलेल्या वेगळ्या मूर्त्या आहेत आणि इतर वस्तू आहेत की बंदिस्त गटारांची रचना, 2 घरामध्ये ठराविक अंतर, खेळणी, चित्रलिपीतील मजकूर, असे असलेले लेख आणि मुद्रा या आपण साधारणतः पाहू शकतो. की देवी देवतांच्या, प्राण्यांच्या आणि मानवी धातूंच्या मूर्त्या देखील आपण इथं ऑब्झर्व करताय. त्यावरून हडप्पामध्ये काय होतं तर बहुदेवतावाद होता की जसं आज भारतामध्ये की वेगळ्या अनेक देवी देवतांची पूजा केली जाते. ओके, तर मग हडप्पामध्ये की यावरून आपला काय लक्षात येतं तर बहुदेवतावाद. बहु म्हणजे अनेक आहेत, अनेक देवतांची पूजा केली जाते. ज्याला आपण हिंदीमध्ये बहुदेवतावाद असं म्हणतोय की माग नुकतंच याच्यावरती क्वेश्चन विचारून झाला तसा. अलीकडच्या काळात राखीगडी हे भारतामध्ये सगळ्यात मोठं शहर सापडलंय. ओके, जे मोहनजोदडो पेक्षाही मोठं आहे असं म्हटलं जातं. मात्र भारतातील सगळ्यात मोठे शहर असा जर क्वेश्चन विचारला तर तो कोणता आहे तर मग राखीगडी हेच आहे तसं. ओके, की राखीगडी हे सगळ्यात मोठे काय तर नियोजित शहर आहे. इट इज अ प्लॅन सिटी असं आपण त्याला विशेषतः आपण म्हणतोय तसं. सो हरियाणा आणि राखीगडी. सो राखीगडी ही सर्व पाणीपत परिसरामध्ये आहे समजा हरियाणातील. सो दारे आणि खिडक्या की हे मेजर खास करून मेगा हायवेच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. एक जो मोठा हायवे आहे, दारे आणि खिडक्या रस्त्याच्या बाजूला नाहीत, छोटे दरवाजे आणि खिडक्या आहेत आणि कदाचित वाळूची वादळे टाळण्यासाठी ही रचना केली असेल. कारण काय की बारीक 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 कण सगळे घरामध्ये येत आहेत. मग त्या काळात लाकडाचे दरवाजे आणि खिडक्या असत की जे आजही ग्रामीण भागात आपण पाहू शकतो की जेणेकरून मग एन्क्लोजर, परफेक्ट एन्क्लोजर होईल तसं. ओके, की वाळूची वादळे टाळण्यासाठी ही व्यवस्था असावी असं विशेषतः आपण म्हणू शकतो तसं. ओके, सो एकत्र कुटुंब व्यवस्था असावी. प्रत्येक घरात विहिरीप्रमाणे खड्डे आपल्याला आढळतात. खास करून खड्डे म्हणजे काय तर त्या काळात त्या आडांची रचना असावी. ओके, आड ग्रामीण भागामध्ये की विहीर म्हणजे जरा मोठं स्ट्रक्चर असतं तर आड त्याला पण एक छोटं स्ट्रक्चर असं म्हणू शकतो तसं. ओके, सो साधारणतः जॉईंट फॅमिली सिस्टम असावी, न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम असे आपण तिला म्हणू शकतो. सो दरवाजे आणि खिडक्या हे रस्त्याच्या बाजूला नाहीत, ही एक ऍडव्हान्समेंटच आहे त्या काळात. शेतीसाठी नांगराचा वापर होता. मग आपल्याला की ब्रॉन्झचा नांगराचा फाळ पण सापडलाय, ब्रॉन्झ. मात्र ते कठीण जमिनीमध्ये त्याचा काय उपयोग नाही तसा. ओके, कठीण जमिनीमध्ये त्याचा काय उपयोग नाही कारण ते ब्रॉन्झचा आहे की ताबडतोब तुटून जाईल तसा, जमिनीमध्ये जाणारच नाही तो. ओके, सुपीक जमिनीच्या गाळाच्या काही प्रदेशात हे लोक शेती करत, अगदी शहराच्या काही भागामध्ये देखील. ओके, जसं आपण मुंबई किंवा पुणे म्हणतो तर मुंबई आणि पुण्यामध्ये देखील काही ठिकाणी लोक शेती करतातच की खूपच सगळंच काही. म्हणजे आजच्या काळातही अगदी मुंबई परिसरात आपण जर भटकलो तर 20-25 एकराची काही लोकांची, कित्येक लोकांची जागा असतात. तसंच मग यांचा देखील होता की काही प्रमाणामध्ये लोक शेती करत होतेच, मात्र मॅक्झिमम हे लोक खास करून कोणत्या तरी सर्व्हिस सेक्टरवरती काम करत होते की खास करून प्रायमरी सेक्टर जे आहे की समजा शेती, मासेमारी यांच्यावरती
ची पुढची स्टेज, यांच्यावरती जी पुढची स्टेज आहे की त्याच्यामध्ये की प्रायमरी स्टेजच्या मालावरती प्रक्रिया करणं, त्यातून सेकंडरी स्टेज सेवा जो आपण म्हणतोय की ते आपण इथे ऑब्झर्व करू शकतो तसं. ओके, सो ब्रॉन्झचा नांगराचा फाळ सापडलाय सुपीक जमिनीच्या काळात की काही प्रदेशातील लोक शेती करत होते, तसेच त्यांना लोखंड माहिती नव्हते. वारंवार मुद्दा हायलाइट करतोय, लोखंड माहिती नव्हते. आता पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होतं की डायरेक्टली एकदा चुकलं की सगळं चुकलं, मात्र डिस्क्रिप्टिव्ह आल्यामुळे चांगली गोष्ट कोणती आहे की तुमचं जे नॉलेज आहे ते नॉलेज शो करण्याची तुम्हाला कमीत कमी संधी मिळते तिथे ऍटलिस्ट. ओके, की तुम्ही जे काही मिळवलंय की 12.5 मार्कांपैकी तुम्हाला ऍटलिस्ट 4 मार्क, 5 मार्क, 6 मार्क, 8 मार्क काही ना काही मिळेल. तसं ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय की सर्कल चुकलं की विषय संपला, मग ते कितीही नॉलेज तुम्ही मिळवा त्याचा काही उपयोग नाही. तसं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये एक चांगली संधी आपल्या सगळ्यांना दिली असं आपण म्हणू शकतो. ओके, सो शेतीसाठी नांगराचा वापर होता. ब्रॉन्झचा नांगराचा फाळ सापडलाय सुपीक जमिनीत गाळाच्या काही परिसरात ते लोक शेती करत होते असं आपण त्यांना म्हणू शकतोय. आणि लोखंड ऑब्व्हियसली त्यांना माहिती नाही. इंडस व्हॅलीमध्ये घोडा हा प्राणी नाहीये, सगळ्या भरीव चाकाच्या बैलगाड्या आहेत. ओके, बैलगाडा किंवा बैलगाडी हे जे आपण म्हणतोय की सिंधू सभ्यतेत घोडा हा प्राणी नसावा असे संशोधकांचे मत आहे. तर इथे सगळी कोणती तर बैलगाड्यांसारखी रचना आपण इथे ऑब्झर्व करू शकतो. तसं आणि सगळ्या भरीव चाकाच्या बैलगाड्या आहेत असं पण विशेषतः म्हणू शकतो. तसं आता याची काही मेजर वैशिष्ट्य आहे. सप्तसिंधूच्या आपला क्वेश्चन विचारून झालाय, सगळं प्रिव्हियस सेलवरूनच आपण फ्रेम केले, पुन्हा रिपीट करतोय की सम सॅलियंट ऍस्पेक्ट ऑर दी सॅलियंट फीचर्स ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके, हा एक घटक आहे, आपण मुद्दाम पॉईंट फॉर्म मध्ये आणतोय थोडा, जेणेकरून तुम्ही एलॅबोरेटली तुमच्या ओन लँग्वेज मध्ये तुम्ही लिहू शकता. तसं त्याच्यामध्ये इंडस व्हॅलीची वैशिष्ट्य कोणती की सप्तसिंधू नदीच्या खोऱ्यात उदयास आलेल्या सभ्यतेचा विस्तार किंवा या राज्याचा विस्तार एका पद्धतीने आपण म्हणूयात की साधारणतः उपखंडातील प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये होता. भारतातील गुजरात, राजस्थान, हरियाणा, जम्मू, महाराष्ट्र, माळवा या विशाल भूभागावरती झालाय. ओके, याचा क्वेश्चन जर तुम्हाला विचारलं तर लिहिता आलं पाहिजे की हा मुद्दा आहे. पाकिस्तानमध्ये होता, अफगाणिस्तानातही काही परिसरात होता, इकडे असताना अगदी इराण पर्यंत सीमा पोहोचलेल्या होत्या. आणि खास करून जो पश्चिम भारताचा किंवा खास करून वायव्य भारताचा भाग आहे, गुजरात, राजस्थान, त्यासोबतच महाराष्ट्र, माळवा, गुजरात, ओके, हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जरा ते जास्त प्रमाणात आहे. राजस्थान आहे त्यामध्ये डॉमिनंट. सिंधूमध्ये इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा नगर रचना अधिक आखीव आणि सुयोजित आढळते. मोहेंजोदडो, हडप्पा, लोथल, कालिबंगन, राखीगढी या सर्व ठिकाणी एकसारखी नगर रचना आहे. अगदीच एक्झॅक्ट सिमिलर नाही बट क्लोज जाणारी आहे असं आपण विशेषतः म्हणू शकतो. त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही वेगळेपणा नाही. ओके, सर्वांना आपण पाहू शकतो जस्ट लाईक पुणे आणि मुंबई, घरांची रचना सेम आहे. नगरांच्या सभोवती सर्वत्र भक्कम तटबंदी आहे. फोर्टिफाईड सिटीज असं आपण ज्याला म्हणतोय, दुर्ग. नगरातील एका बाजूला टेकडीवरती गढी सारख्या वास्तूमध्ये राजा किंवा नगर प्रमुख राहत असावा. ओके, वेस्टर्न आणि ईस्टर्न असे 2 भाग पाडले गेलेत की एखादा राजकीय प्रमुख किंवा ज्याला आपण गव्हर्नर म्हणू शकतोय, तो एका पद्धतीने तो एरिया गव्हर्न करतोय सगळा. ओके, गव्हर्नमेंटचा जो हेड आहे गव्हर्नर, तो सगळा गव्हर्न करतोय. तो उंचावरती राहतो इतरांपेक्षा, आणि बाकीचे लोक त्याच्या आजूबाजूचे जे आहेत ते सगळे सरकारी नोकर वर्ग असावा. आणि त्याच्या खाली खाली जसं आपण जातोय तसं सर्वसामान्य लोकांची घरं आपण पाहू शकतोय, फ्रॉम दी वेस्टर्न साइड टू दी ईस्टर्न साइड. ओके, पश्चिमेकडून पूर्वेकडे. ओके, साधारणतः की जो पश्चिमेकडचा भाग आहे ते आपण पाहू शकतो तसा. तर साधारणतः ज्याला आपण गडी किंवा सिटाडेल असं देखील म्हणतोय, गडी किंवा सिटाडेलचा भाग आहे, मग तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. कसं दाखवायचं तर घराच्यासाठी त्याचा उंचवटा तयार करायचा, प्रचंड मोठा पाया घ्यायचा, आणि तो पाया घेऊन मग नंतर की पायावरती मग पुढं वेगळं बांधकाम करायचं. समजा तो जो मुद्दा येतोय की नगर रचना किंवा इतर प्रमुख आहे. शहराच्या मध्यभागी पूर्व पश्चिम जाणारा एक मुख्य रस्ता होता. आणि त्या मुख्य रस्त्याला काटकोनात छेदणारे 2 ते 3 मीटर रुंदीचे अनेक उपरस्ते आढळतात, ज्यावरून लोक पायी चालत जातील. की 2 मीटर म्हणजे काय तर अगदी माणूस आडवा झोपू शकेल तेवढाच, मात्र ऍटलिस्ट लोकांची येण्या जाण्याची मुवमेंट होईल असं एका पद्धतीने त्यांची रचना आपण पाहू शकतो तशी. ओके, सो 2 ते 3 मीटर रुंदीचे अनेक उपरस्ते आपण इथं ऑब्झर्व करू शकतो तसं. ओके,
की एक ऍडव्हान्स फेज आहे. सर्व रस्ते एकसारखे आणि तसेच सरळ रेषेमध्ये जाणार आहेत, की आपण आडवे तिडवे वाकडे तिकडे असतील जस्ट लाईक सर्पिल आकार जे आपण म्हणतोय, तर ते पॉसिबल होत नाही की तिथे लोक व्यवस्थितरित्या मुवमेंट होऊ शकत नाही मालाची. मुख्य रस्ता पक्क्या विटांच्या सहाय्याने करण्यात आला होता. तसेच रस्त्यांच्या बाजूला तेलाचे दिवे लावण्याची सोय होते. आपल्याला त्याचे अक्षरशः अवशेष सापडलेत. नॉर्मल लाकूड जळलं तर ते पटपट जळतं, मात्र तेल जर असेल तर त्यातील घटकामुळे ते लाकूड जास्त जळत राहतं तसं. ओके, म्हणून साधारणतः की तेलाचे दिवे आपण इथं विशेषतः ऑब्झर्व करू शकतोय. सो मुख्य रस्ता की पक्क्या विटांच्या सहाय्याने करण्यात आला होता, तसेच रस्त्यांच्या बाजूला तेलाचे दिवे लावण्याची सोय असावी असे आपण विशेषतः म्हणू शकतो. जसं की तेलाचे दिवे लावणं जो प्रकार आहे तो प्रकार इथं आपण पाहू शकतो. जसं दोन घरामध्ये ठराविक अंतर आढळते आणि ते स्ट्रिक्टली ठेवावंच लागतंय, त्यावरून म्युनिसिपल कॉर्पोरेशन सारखी रचना असावी असं आपण म्हणू शकतो. काही घरे 2 मजली तर काही घरे 3 मजली असून वर जाण्यासाठी भिंतीमधून वर जाण्यासाठी जिना आढळतो. की मग आपण एक नुकतं स्ट्रक्चर पाहिलं जे कल्पनेतून निर्माण करण्यात आलं होतं की वर जाण्यासाठी भिंतीमधून जिना आढळतोय. तळ मजल्यावर स्वयंपाकघर आणि वरच्या मजल्यावरील खोल्या झोपण्यासाठी असाव्यात. घराची दारे आणि खिडक्या रस्त्याच्या बाजूला न उघडणारी आहेत. त्याचं मेन कारण आपण नुकतं चर्चा केली आहे. ओके, ही खास करून मग तळ मजल्यावरती वेगळ्या ऍक्टिव्हिटी आणि साधारणतः वरती झोपण्यासाठी राहण्यासाठी परफेक्ट व्यवस्था असावी. जे आजही वेगळे गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी जे लोक आहेत त्यांची वेगळी दुकानं खाली असतात आणि ते वरतीच राहण्यासाठी असतात. मग ही इंडस व्हॅलीतूनच आलेली परंपरा आहे असं आपण म्हणू शकतो. तसं ओके, ही साधारणतः ही प्रक्रिया. चौसोपी वाड्यांसारखी अनेक खोली असलेली रचना आढळते. ओके, जस्ट लाईक पुणे परिसरात जर वाडे पाहिले की मध्यभागी विहीर असते, त्या सगळ्या लोकांच्या पिण्याची, राहण्याच्या पाण्याची आणि इतर सगळी जी काय वापरण्याची पाण्याची सोय. त्याच्यानंतर खाली बुजुर्ग लोक राहतात, वरती तरुण राहतात. समजा मुलांसाठी काही वेगळ्या खोल्या असतात. ओके, की एका वाड्यामध्ये साधारणतः 8-10 खोल्यांच्या रचना असतात आणि त्याच्यामध्ये एक जॉईंट फॅमिली खूप सहजरित्या राहू शकते. त्याच पद्धतीचं आपण इथे ऑब्झर्व करू शकतो. ओके, साधारणतः ही प्रक्रिया. पिण्याचे तसेच वापरण्याचे पाणी साठवण्याची सोय आढळते. प्रत्येक मजल्यावर स्नानगृह आहे आणि त्यासोबत म्हणजे टॉयलेट, बाथरूम, प्रसाधनगृह आपण ज्याला म्हणतोय तसं. प्रत्येक घराच्या की साधारणतः मग स्नानगृह त्यासोबतच 2 घरांच्या मधली बोळ एका बाजूने भिंत घालून बंद केलेली असेल. दॅट शोज दी प्रायव्हसी. ओके, प्रायव्हसी मॅटर्स असं आपण जे म्हणतोय साधारणतः की ही प्रक्रिया पुढे हल्लीच आहे तशी. ओके, हे साधारणतः की 2 घरांच्या मधील बोळ एका बाजूने भिंत घालून बंद केली गेलेली आपण पाहू शकतो. त्याचे 2 घरातील सांडपाणी उभ्या नळाच्या साहाय्याने खाफरी नळ की उपरस्त्याच्या खालील गटारामध्ये सोडले जात असल्याचे निष्पन्न होते. आता हे सगळे स्ट्रक्चर्स आपण पाहिलेत ऑलरेडी की वेगळ्या घरांमधील सगळं पाणी एकाच मेन ड्रेनेज लाईन मध्ये आणलं जाईल. तीच मेन ड्रेनेज लाईन शहराच्या बाहेर जाणारी एक मोठी ड्रेनेज लाईन असे त्याला जोडलेली असे आणि मग खूपच दूर की ज्यावेळेस नदी अगदी संपते किंवा शहरातून नदी बाहेर पडते त्यावेळेस नदीमध्ये जोडली जाणे सगळं सांडपाणी पुढे काढलं जाईल सगळं तसं. मग ही सगळी शहर आहेत वेगवेगळ्या नद्यांच्या किनारी बसलेत आणि मग बाहेर की जे सांडपाण्याचा जो निचरा आहे की तो कित्येक वेळा त्यांनी तिथे केला आपण ऑब्झर्व करू शकतो. तसा उपरस्त्यातून खाली जाणारी गटारे मुख्य रस्त्यातून जाणाऱ्या गटाराला जोडली असून ही गटारी पक्क्या विटांनी बांधलेली आहेत. पुढचा मुद्दा कोणता की वरून बंदिस्त केलेली आहेत आणि पुरेसा उतार दिलाय. उतार दिल्यामुळे ते पाणी साचत नाही आणि साचत नसल्यामुळे की मग आता पुढची प्रक्रिया सोपी होते की जेणेकरून मग डास किंवा इतर वेगळे जे कीटक आहेत ते त्याच्यावरती लवकर वाढत नाहीत समजा तसे. ओके, सो थोडक्यात समरी काय तर वेगळ्या प्रत्येक घरातून ड्रेनेज लाईनने पाणी बाहेर काढलं जाते, ते पाणी बाहेर सोडलं जातं. सो साधारणतः की 2 घरातील सांडपाणी आणि ही प्रक्रिया आणि अजून ड्रेनेज लाईन सिस्टम. पुढचा मुद्दा की काय तर गटारी प्रत्येक घरातून गटार बाहेर पडते ड्रेनेज, त्यानंतर ते दुसऱ्या एका मेन ड्रेनेजला जोडलं जातं, ते सगळ्यात एका मोठ्या मेगा ड्रेनेजला जोडलं जातं. मुख्य रस्त्याबाहेरील गटारे शहराच्या तटबंदीच्या बाहेर सोडलेली आहेत. ओके, साधारणतः ती प्रक्रिया आपण पुढे ऑब्झर्व करू शकतो. आरोग्य रक्षणासाठी घेण्यात आलेली ही दक्षता जगातील त्या काळातील तत्कालीन अन्य कोणत्याही संस्कृतींमध्ये आढळलेली नाहीये. ओके, की इतर जी संस्कृती आहे की त्या संस्कृतीमध्ये ती अजिबात आढळत नाही. एक साधारणतः एक वेगळेपणा आहे, इंडस व्हॅलीचा वेगळेपणा साधारणतः खास करून ब्रिटिशांनी मान्यच केव्हा केलंय की ही भारतीयांची आहे, तर ज्यावेळेस ड्रेनेज सिस्टम इतरांपेक्षा ऍडव्हान्स आहे त्याच वेळेस ब्रिटिशांनी मान्य केलं तसं. तो मुद्दा काय गुजरातमध्ये साधारणतः यांच्या अपेक्स मानला गेलाय, यांच्या सभ्यतेचा अपेक्स
हा मुद्दा जर कधी विचारला तर कोणता आहे, तर मग तो हाच आहे. गुजरातमध्ये लोथल या ठिकाणी एक भव्य गोदी आपल्याला मिळते, ड्राय डॉक यार्ड. ओके, की साधारणतः लोथल या परिसरामध्ये की एक ड्राय डॉक यार्ड आपलं विशेषतः पाहता येते तसं. ओके, सुमेर आणि मेसोपोटामिया, सुमेर किंवा मेसोपोटामिया जे कल्चर आहेत की त्यांच्यासोबत व्यापार करण्यासाठी आणि तसेच जहाज बांधणी आणि दुरुस्ती करण्यासाठी या बंदरांचा वापर केला जात असावा असं तज्ज्ञांचं मत आहे. की सुमेर मेसोपोटामिया हे जे कल्चर्स आहेत की त्या कल्चर्समधून किंवा मग देवाणघेवाणीची जी व्यवस्था आहे ती देवाणघेवाणीची व्यवस्था आपण एक ऑब्झर्व करू शकतो तशी. सो गुजरातमध्ये लोथल येथे भव्य बंदर आपलं आढळलं आहे. ते बंदराची रचना कशी आहे की सगळं विटांमध्ये निर्माण केलंय. ते साधारणतः 4.5 मीटर पर्यंत उंच आहे. मग सगळं विटांनी क्लोज केलंय समुद्राच्या किनारी. त्याला लाकडाचे दरवाजे होत आहे. पण समुद्राचं पाणी की समजा त्या एन्क्लोजर मध्ये घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल हा गुजरातचा आपला किनारा आहे. इथं मग समजा लोथल येत आहे. मग इथं केलंय काय की अशी रचना निर्माण केली आहे. इथं समुद्राच्या येणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या लाटांचं पाणी आतमध्ये पॅक करायचं आणि पॅक केल्यानंतर लाकडी दरवाजे सगळे क्लोज करायचे. मग याच्यामध्ये काय केलं जाईल तर त्या काळात वेगळ्या जहाजांची निर्मिती आणि त्यासोबतच रिपेअरिंग केली जात असं. ओके, पेंटिंग डेंटिंग ज्याला आपण म्हणतो साधारणतः. मग जगाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त जहाज ही गुजरातच्या किनाऱ्यावरती बनवली गेली आहेत. पुढे सम्राट अकबराने ही प्रक्रिया सगळी रिवाईव्ह केली. मग इथं केलं काय जाईल की काश्मीर परिसरातून जी लाकडं होती ती वेगळ्या नद्यांच्या मार्गे इकडे आणली जात आणि काश्मीर मधील जी अशी काही लाकडं होती की ज्यांचा जहाज बांधणीसाठी वापर केला जातो ती वजनाने हलकी असतात आणि प्रचंड मजबूत आणि टिकाऊ असतात. अशांच्या माध्यमातून की शिप मेकिंग इंडस्ट्री, जगामध्ये सर्वोत्तम शिप मेकिंग इंडस्ट्री आपण इथेच पाहू शकतोय, इंडस व्हॅलीमध्येच पाहू शकतोय की अनेक वेगवेगळी जहाजं बनवलेली आहेत तशी. मग आज फक्त ट्रेंड बदललाय की आपण टेक्नॉलॉजीमध्ये थोडे कमी पडलोत. की भारताची इंडस्ट्री जगात सगळ्यात मोठी कशाच्या बाबतीत आहे, शिप इंडस्ट्री तर ब्रेकिंगच्या बाबतीत आहे. गुजरातच्या किनाऱ्यावरतीच जगाच्या इतिहासातील सगळ्यात जास्त जहाज तोडली जात आहेत. ओके, आणि त्याचं मग साधारणतः त्याचं स्क्रॅप मटेरियल बनवलं जातं. मात्र एक काळ असा होता इंडस व्हॅली पुढे मुघल आणि नंतर शिवाजी राजांच्या काळात कल्याण हे एक मोठं बंदर होतं की त्या बंदरावरती काय केलंय तर हजारोंच्या संख्येने जहाजं बनवली जात होती आणि त्याचा अगदी एक्सपोर्ट देखील केला जात होता त्याचा. सो शिप ब्रेकिंग इंडस्ट्री दॅट शोज द कंटिन्युटी अँड लिगसी फ्रॉम इंडस टाइम. ओके, हे साधारणतः की मग जहाज बांधणी हा जो मुद्दा आहे हे लोथलचं डॉकयार्ड आहे. इथं व्ह्यू दाखवलाय. इकडे साधारणतः समुद्राचं येणारं पाणी हे त्यांनी वळवलं. इथं नौका आहे, तर नौकांची रिपेअरिंग केली जाते आणि साधारणतः हेच पाणी पुढेही काढलं जात आहे. हे एन्क्लोजर आपण इथं पाहू शकतोय. ओके, येणारं जाणारची पाणी जस्ट लाईक आयलँड असतं, बेट असतं, त्याच्यावरती त्यांनी ते निर्माण केलं. हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य त्या काळात मानलं गेलं आहे की इंडसने जे करून दाखवलंय ते जगातील इतर कोणालाही जमलेलं नाही आणि त्याचं मेन रिझन हेच आहे तसं. ओके, लोथलचा जो ड्राय डॉकयार्ड आहे ते आपण इथं ऑब्झर्व करू शकतो तसं. मध्ये इथं लोकांची वस्ती देखील आहे आणि बाजूलाच हे डॉकयार्ड साधारणतः आपण ऑब्झर्व करू शकतो तसं गुजरात परिसरामध्ये आढळलेलं. सो ड्राय डॉक ॲट गुजरात. सो डॉक, ड्राय डॉक यांच्या मुद्रांवरती 2 शिडांचं जहाज आपण पाहू शकतो. डबल मास्ट बोट ज्याला आपण म्हणतोय की ज्याने मानवी श्रम वाचता येतात. ओके, की याच्यामध्ये मग कॉटन क्लोथ असे आणि कॉटन क्लोथ मधून काहीतरी याच्यामध्ये हवा भरली ती मानवाचे श्रम वाचायचे. 50 माणसांऐवजी 10 माणसं ते काम करू शकत होते तसं. ओके, आणि म्हणून मग मुद्रांवरती की डबल मास्ट बोट 2 शिडांचं जहाज हे आपण पाहू शकतो तसं. नंतर वेगळ्या नाण्यांवरती देखील नंतर वेगळे शासक आलेत खूप नंतरच्या काळात, त्यांच्याबद्दल आपल्याला ती माहिती मिळते तशी.
ओके, की साधारणतः की मग लोथलचं डॉकयार्ड एक मोठं वैशिष्ट्य मानलं गेलं आहे. या वैशिष्ट्याबरोबरच उत्खननात सापडलेल्या वस्तूंमध्ये प्रचंड आकाराचे एक सार्वजनिक सभागृह, ज्याला आपण ग्रेट हॉल असं म्हटलंय, शासन केंद्र, गडी वजा भवन आणि सगळ्यात महत्वाचं कोणतं तरी ग्रेट बाथ देखील सापडलाय, महास्नानगृह असं आपण त्याला म्हणत आहोत. तसं की ग्रेट बाथ, त्याची रचना या काळात प्रचंड मोठी आहे. ओके, ग्रेट बाथ. मग याचा काही बेसिक सिग्निफिकन्स आहे की हे फक्त तिथेच सापडले, इतरत्र कुठे आढळत नाही समजा तसं. ओके, सो त्याचा सिग्निफिकन्स काय थोडंसं आपण डिस्कस करूयात. हे नेमकं शहराचा वरचा भाग जो आहे सापडला आपल्या मोहनजोदडोला, शहराचा वरचा भाग ज्या परिसरामध्ये आहे तिथं सापडलाय. ओके, मग त्याच्यामध्ये करतायत काय की शहराच्या अप्पर एरियामध्ये वरच्या भागामध्ये की साधारणतः हे लोक काय करतायत की तिथं जो प्रमुख व्यक्ती राहतोय, गव्हर्नर थोडक्यात आपण म्हणू शकतोय, हू मॅनेजेस दी गव्हर्नमेंट, हू हँडल्स दी गव्हर्नमेंट. मग हा जो एका पद्धतीने राज्यपाल किंवा एखादा गव्हर्नर सारखा मोठा व्यक्ती आहे, त्याच्या निवासस्थानाजवळच की एक भुयारी मार्ग निघतो आणि तो भुयारी मार्ग त्याच परिसरातून इथं येतोय. कोणता तर एक महास्नानगृह. मग या लोक की साधारणतः महास्नानगृहाचा वापर कशासाठी होत असावा की सगळेच लोक त्या महास्नानगृहाचा वापर करत असावेत का, हा क्वेश्चन एकदा विचारून चालू आहे. तर ऑब्व्हियसली नॉट, की ते पॉसिबलच नाही की महास्नानगृहाचा वापर नाहीये सर्वांसाठीच. की जसं तुर्कस्तानमध्ये त्याला हमाम असं म्हटलं जातं की सुट्टीच्या दिवशी सगळेच लोक एकत्र येतात आणि भल्या मोठ्या वॉटर पूलमध्ये किंवा भल्या मोठ्या या काळात मग वॉटर टँक जो आहे त्याच्यामध्ये आंघोळ करत बसतात, स्विमिंग पूल सारखा, आणि दिवसभर खेळत बसतात. ते वॉटर स्पोर्ट डेव्हलप केले, त्याला हमाम असं म्हणतात. भारतामध्ये त्याच नावाने साबण देखील आला आहे. ओके, बट हे तसं नाही प्रकरण की त्या सिटाडेल पासून की एक अंडरग्राऊंड भुयारी मार्ग पण आहे आणि तो नेमकं त्या तिथपर्यंत पोहोचतो. मग तिथं ज्या व्यक्तीचा राज्याभिषेक करायचा त्या व्यक्तीला की तिथं वस्त्र बदलण्याची एक छोटी खोली आहे. ओके, राजेशाहीच आहे ते एका पद्धतीने सिम्बॉलिक. मग तिथं तो नवीन वस्त्र घालून की मग त्या तलावामध्ये या काळात एंट्री करतोय आणि वेगळे काही मंत्र म्हटले जात आहेत. त्यानंतर तो दुसऱ्या जिन्याच्या सहाय्याने तिथं वरती चढतो त्या स्विमिंग पूल मधून आणि बाजूलाच एक ग्रेट हॉल आहे. त्या ग्रेट हॉलमध्ये की साधारणतः एक नक्षी कामगिरीला दगड आपल्याला आढळतो. तर त्या परिसरामध्ये की त्याचा राज्याभिषेक केला जातोय आणि सगळं पहाटेच्या वेळेस घडत असं. ओके, हे पहाटेच्या वेळेस सगळं घडत असं. मग भारतीय कल्पना आहे की ज्यावेळेस मनुष्याचं शरीर ओलं असतं त्यावेळेस म्हटलेल्या मंत्रांचा प्रभाव जास्त असतो, म्हटलेल्या मंत्रांचा प्रभाव जास्त असतो. आणि मग आजही आपण देवपूजा वगैरे इतर काही करायची असेल तर आंघोळीनंतर ताबडतोब आपण करतो किंवा की ते देवी देवतांना आंघोळ घातली जाते आणि मगच पूजा केली जाते, कारण काही तर त्यांचं शरीर ओलं असावं त्या कारणासून मंत्रांचा प्रभाव जास्त असतो. किंवा आपले आजोबा पण जेव्हा जे काही जुने लोक होते की ते बाथरूम मध्ये गेले की जसं पहिला तांब्या डोक्यावरती घेत पाण्याचा किंवा ताबडतोब वेगळे मंत्र म्हणून व्हायब्रेट मोड मध्ये लाऊडस्पीकर की डायरेक्ट मोठमोठे मंत्र म्हणत. मग हा इंडस व्हॅलीचाच प्रभाव आहे. पुढे शिवाजी राजांचा राज्याभिषेक त्याच पद्धतीने झालाय की गागा भट्टाने येताना 5 किंवा 7 वेगळ्या पवित्र नद्यांचं पाणी आणलंय. कमलाकर भट्टाचा नातू गागा भट्ट जो होता नांदेडचा मूळचा, आणि मग त्याच पद्धतीने एका पद्धतीने सगळी परंपरा नंतरच्या काळात पुढे चालूच राहिली असं आपण म्हणू शकतो तसं. ओके, तर तिथे एक ग्रेट हॉल आहे, तिथं नक्षीकाम केलेला एक दगड देखील आपल्याला सापडलाय की त्या दगडावरती ते लोक बसवत आणि फक्त स्पेशल VVIP ची तिथं रचना असावी समजा तशा. ओके, ही प्रक्रिया समजा तशा. नदी किनारी धान्याची कोठारे आढळतात. ओके, त्याला जर आपण FCI सारखी रचना आपण पाहू शकतो, फूड ग्रेनरीज. ओके, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI सारखी जी रचना आहे ग्रेनरीची ते आपण इथे पाहू शकतो तशा. सो नदी किनारी धान्याची कोठारे आढळतात आणि खास करून ही दुष्काळाच्या काळातल्या उपाययोजनेसाठी असावेत. ओके, दरवर्षी की ऍज अ टॅक्स म्हणून ग्रामीण भागातून हे टॅक्स गोळा करायचं तर कोणता गोळा करत, हे साधारणतः हीच प्रक्रिया आहे की टॅक्स गोळा करायचा आहे. तर टॅक्स कसा गोळा करायचा विशेषतः की जेणेकरून मग मळणी न केलेले धान्य आणलं जाईल. गव्हाची कणस, गव्हाच्या ओंब्या जशाची तशा आणत, जशाच तशा आणून त्या ग्रेनरीज मध्ये या काळात पॅक करून ठेवल्या जात. मग मोहेंजोदडो या शहराच्या एका फेज मध्ये किंवा शहराच्या नदी किनारी एक आपल्याला ग्रेट ग्रेनरी सापडली. ती त्या काळातील सगळ्यात मोठी बिल्डिंग होती. ओके, ही सगळ्यात मोठी बिल्डिंग ही फूड ग्रेनरीज होती तशी. तिथं मजुरांना झोपण्यासाठी वेगळ्या खोल्यांची रचना आहे की बाजूला ते मजूर तिथे झोपतात, त्यासोबतच जस्ट लाईक वॉचमन, आणि त्यासोबतच की एक बळी दिला जातोय. एक बळी दिला जातोय, एका व्यक्तीचं धड मस्तकापासून वेगळं केलं जातं, त्याला स्त्रीने पकडलेलं आहे आणि एक जण तलवारी सारख्या शस्त्राने
त्याचा खून करतो त्याचा. मग ही नरबळी देण्याची प्रथा ही आपण इथे विशेषतः पाहू शकतो. मग ही भारतामध्ये पुढेही चालू आहे. एखादा पूल बनवायचा, एखादी इमारत बनवायची तर काय केलं जातं, या साधारणतः मग नरबळी किंवा पशुबळी दिले जातात. वेगवेगळे कोंबडे किंवा बोकड किंवा बकरे जे आपण म्हणतो विशेषतः. आणि अगदी ब्रिटिश काळापर्यंत परंपरा होत्या की काही लोकांना मारून देखील टाकलं जात असं. थोडक्यात मग ही सगळी प्रक्रिया की त्या संबंधी सील आपल्याला तिथे सापडलाय. ही त्या काळातील मोहनजोदडो मधील सगळ्यात मोठी बिल्डिंग कोणती आहे, तर हीच आहे तशी. ओके, कारण ते काय तर धान्याचं कोठार आहे. त्याच्या बाहेरच आपल्याला सॅडल अँड क्वर्न सापडलाय की मळणी करण्यासाठीचे दगड सापडले, त्यालाच आपण पाटा वरवंटा असे म्हणू शकतो. ओके, की जस्ट लाईक बाजरीच्या कणसा आहेत, तर ते मुद्दाम बाहेर काढायचे नाही, ते तसे लवकर खराब होतात, ते कणसामध्येच ठेवायचे. ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस ते ग्राइंड करून घ्यायचं आणि ते दाणे बाहेर काढायचे. गव्हाच्या ओंब्या आहेत, त्यातून मग गहू त्याने पटपट बाहेर काढता येतं समजा. ओके, किंवा मका आहे, ओके, कॉर्न, मग ते आहे समजा. ओके, अशा पद्धतीने की सॅडल अँड कॉर्न, ज्याला आपण पाटा बरबंटा असं म्हणतो, किंवा मळलं जाणार किंवा धान्याचे कण करणारं जातं ज्याला आपण म्हणतो साधारणतः, तर तेही आपण इथे ऑब्झर्व करू शकतो तसं. ओके, तर हे कुठं सापडले, सगळं धान्याच्या कोठाराच्या जवळच आपल्याला सापडलंय. ओके, की नरबळी दिली जाण्याची प्रथा आहे, त्यासोबतच ही प्रक्रिया की नदी किनारी धान्याची कोठारे इथे आपण ऑब्झर्व करू शकतो. तर राजकीय संस्थेने प्रजाजनांकडून कर स्वरूपात जमा केलेले अन्नधान्य सुरक्षित साठवण्यासाठी प्रचंड आकाराच्या कोठाराच्या रचना हे आपण पाहू शकतो तशा. ओके, की प्रचंड आकाराच्या रचना, साधारणतः या कोठारांच्या रचना आपण पाहू शकतो. ओके, की जस्ट लाईक मळणी करण्यासाठीचे दगड. मग हा एकदा इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला होता की साधारणतः कोणता, तर पाटा वरवंटा ही कोणाची कल्पना आहे, ती जगात इतरत्र कुठेच आढळत नाही. तर इंडस व्हॅलीची कल्पना होती की पाटा आणि वरवंटा वापरणं किंवा जातं वापरणं समजा. ओके, ही जी प्रक्रिया आहे ही या प्रक्रियेत आपलं सापडली आहे. मग या ग्रेट ग्रेनरीच्या बाजूला की छपराखाली एकमेकांसमोर खिडक्या असून कोठाराच्या बाहेरील बाजूस कामगारांसाठी लहान खोल्या आपल्या आढळल्यात. ओके, कोठारजवळ धान्याचे वजन करण्याची सोय आढळते, कारण तेथे की अगदी लहान ते मोठ्या वजनापासून अगदी अवजड वेगवेगळी वजन मापे निर्माण झालेली आहेत तशी. ओके, 4च्या पटीच्या याच्यामध्ये ती वजन मापे आपल्याला सापडली इन टर्म्स ऑफ 4. मग ही कोणत्याही गोष्टीचे 4 भाग करायचे आणि पुन्हा त्याचे 4 भाग करत राहायचे तशा. मग इंडस व्हॅलीची परंपरा आजही पुढे चालू राहिली. कोणती तर वजन मापांची परंपरा, जी फक्त भारतीय उपखंडामध्ये आपण पाहू शकतो तशा. वॅट्स अँड मेजरमेंट सिस्टम, जे ग्रामीण भागामध्ये अगदी काय तर शहरी भागामध्ये की कोणतं 4 आणे, 8 आणे, 12 आणे, 16 आणे किंवा शेर, सव्वा शेर, अधुली, पायली याची सगळ्यात, किंवा मग छटाक, अर्धा छटाक, किंवा मग पुढे साधारणतः कोणतं पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो असे जे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत समजा. हे सगळे इंडस व्हॅलीचे की डिवाइड एव्हरीथिंग इन टर्म्स ऑफ 4 हा जो मुद्दा आहे तो आपण इकडे ऑब्झर्व करू शकतो तसा. ओके, मोहेंजोदडो या ठिकाणी महास्नानगृह जे सापडलंय की ते पक्क्या विटा आणि चुन्याचा जो ओरिजिनल फॉर्मॅट असतो मूळचा, ओके, की चुनखडी की त्याच्या सहाय्याने बांधलंय ते. मध्यभागी तलाव असून तलावाच्या भिंती अत्यंत भक्कम आहेत. ओके, आणि आजही पाऊस पडला तर आजही तो तलाव सगळा भरतो समजा त्या परिसरामध्ये तसा. ओके, सो मोहेंजोदडो या परिसरामध्ये आपलं काय सापडलं, तर मध्यभागी तलाव सापडलाय आणि साधारणतः की तलावाच्या भिंती अत्यंत भरभक्कम पद्धतीने आहेत. थोडक्यात वॉटर प्रूफिंग केलं त्याला. ओके, वॉटर प्रूफिंग जे आपण म्हणतो की पाणी लीक होऊ नये समजा, ते प्रकरण आहे. तलावाचे जमिनीमध्ये पाणी पाझरू नये किंवा बाहेरील पाणी तलावात येऊ नये यासाठी काय केलं, तर याची दक्षता घेतली. कारण ते काय तर इट इज वन टाइप ऑफ सॅक्रेड वॉटर, की एक पवित्र पाणी आहे, त्यामध्ये त्या राज्याभिषेक करायचा आहे आणि त्याला व्हीव्हीआयपी स्टेटस आहे की आजूबाजूच्या इतर लोकांना तिथे येणं अलाउड पण नाही तसं. कारण काय तर त्याची एक पवित्रता त्यांनी कायम ठेवली आहे असं आपण म्हणू शकतोय. तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना आढळते. ओके, स्टेप्स जे आपण विशेषतः आहेत की त्या स्टेप्स आपण पाहू शकतो तशा पायऱ्यांची रचना, आणि त्यातून अशुद्ध पाणी बाहेर काढण्याची आणि स्वच्छ पाणी भरण्याची देखील सोय आहे तशा. की त्याचा काही मग या प्रकारात पॉलिटिकल आणि रिलिजियस सिग्निफिकन्स आपण डिस्कस करू शकतो असा की इट इज वन टाइप ऑफ पॉलिटिकल आयडेंटिटी, पॉलिटिकल अँड रिलिजियस सिग्निफिकन्स. त्याच्यासाठी शेजारी एका विहिरीची रचना आढळते. तसेच कपडे बदलण्यासाठी अनेक वेगळ्या खोल्या आहेत तशा. ओके,
आणि त्याच्या बाजूला एक ग्रेट हॉल किंवा संथागार सापडलाय. तो तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल की ग्रेट हॉल किंवा ग्रेट बाथ जो आहे समजा खास करून, तर सगळ्यांनीच पाहिलं असेल आपण तसं. ओके, रचना त्याचा धार्मिक विधी करण्यासाठी काही उपयोग केला जात असावा, मात्र याबद्दल तज्ज्ञांच्या मध्ये वेगळी मतमतांतरे आहेत किंवा भिन्नता आहे, असं आपण इथं विशेषतः म्हणू शकतो की तज्ज्ञांची मतं या संबंधित अनेक वेगळ्या तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहेत. तसे त्याचा मग धार्मिक विधी करण्यासाठी उपयोग केला जात होता, त्यावर कोणत्याही शंका नाही. कारण ही जी ग्रेट बात आहे हे सगळ्याच पॉलिटिकल लोकांना एका पद्धतीने ते खुणा होतं तसं की साधारणतः वेगळ्या इतिहास तज्ञांचं देखील ते वेळ आहे. सो राज्याभिषेकाच्या कार्यासाठी महास्नानगृह असावे, स्नान करून राजकीय प्रमुख राज्याभिषेकासारख्या विधीसाठी इथं जात असावा असा अंदाज आहे तसा. आणि मग राज्याभिषेकाची परंपरा पुढे चालू राहिली तशी. राजकीय प्रमुखाच्या निवासस्थानासाठी गडी किंवा सिटाडेल हा जो भाग आहे ते हा भाग शहराच्या मुद्दाम उंचावरती आहे. जस्ट लाईक बिग बॉस इज वॉचिंग, की तो खाली बसलेल्या लोकांवरती नजर ठेवतोय, की त्याचे वेगळे काही अधिकारी आहेत तसे, आणि तो मुद्दाम सामान्यांपासून दूर आहे तसा. ओके, की सामान्यांपासून तो दूर आहे. मग एनसीआरटी मध्ये तुम्ही इमेज पाहिलीच असेल की वरचा भाग आहे समजा, इथं वेगळे शासक राज्यकर्ते इथं राहत आहेत, आणि खालच्या भागामध्ये मग इथं सर्वसामान्य मनुष्य आहे तसा. अप्पर अँड लोअर स्ट्रेटा यातून समाजाची झालेली विभागणी. ओके, याच वेळी की इंडस व्हॅलीमध्ये वेगवेगळ्या स्तरीकरण देखील झालंय, समाजाचं स्तरीकरण. कारण एक बचर्स हाऊस सापडलंय, बचर्स हाऊस. मग बचर्स हाऊस काय इंडिकेट करते आपल्याला, समाजात वेगळे स्तर आहेत, क्लासिफिकेशन झालंय की एक असा व्यक्ती आहे की जो दिवस रात्र या काळात वेगळे प्राणी मारून ते मांस विकतोय. ओके, थोडक्यात असा त्याचा अर्थ होत आहे. त्यासोबतच कुंभाराची एक वेगळी गल्ली सापडली, पॉटर्स लेन आहे. ओके, साधारणतः की दुसरा एक मुद्दा कोणता तर सुताराची एक वेगळी गल्ली सापडली, की थोडक्यात त्याचे अवशेष तर नाहीत कारण लाकूड तर एवढ्या दिवसात कुजून जातं, बट स्टील ते अवशेष आपण पाहू शकतो तसे. ओके, आणि त्यासोबतच सुतार काम होतच, कारण काय तर वेगळ्या नौका निर्माण केल्या जात. ओके, अजून कोणतं तर काही कारागीर होते, कारागीर मग खास करून कोणतं तर सुती वस्त्रांची कदाचित निर्मिती करत असावेत त्या. की थोडक्यात मग आता क्लासिफिकेशन झालंय. किंबहुना तर हिंदूमध्ये एक आर्टिकल आलं होतं, त्याच्यामध्ये तर असं डायरेक्टली म्हटलंय की भारतीय जाती व्यवस्थेची सुरुवात ही कुठं झाली, इंडस व्हॅलीमध्येच झाली. की वर्ग म्हणण्याची काय तर कामावरून समाजाची विभागणी. कोण सुतार आहे, कोण कुंभार आहे, कोण सांभार आहे, कोण या काळात ब्रॉन्झवरती काम करतं. ओके, ज्याला आपण साधारणतः कॉपर स्मिथ हा शब्द एनसीआरटी मध्ये वापरला समजा. थोडक्यात या सगळ्या प्रक्रियांमधून साधारणतः काय घडतंय की या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये या सगळ्या घटना घडतात, आणि यातूनच पुढे जाती व्यवस्था. कारण नंतर मग आर्य भारतात आले आणि हेच आर्य जगभर पसरले इंडस व्हॅली नंतर. मात्र मग जगात इतरत्र कुठेही जाती व्यवस्था नाहीये, आणि मग ती जगामध्ये जाती व्यवस्था फक्त भारतातच आहे. त्याचं कारण काय तर अगेन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके, यातूनच काय तर जाती व्यवस्था हे निर्माण झालेली असावी असं आपण म्हणू शकतो. तसा की जाती व्यवस्था हा जो टप्पा आहे आता IBC यातील पॉलिटिकल सिस्टम नेमकी काय होते हा एक मोठा मुद्दा आहे की आपण अर्बन फीचरची चर्चा केली आहे. त्याच्यामध्ये आता राजकीय व्यवस्था की ही लोक 3000 to 2000 BC हा जो एक मॅच्युअर फेजचा एक जो टप्पा आपण मानतो समजा, या टप्प्यामध्ये एकदम स्टेबल आहेत. इथं यांची कोणतीही वेपन्स आपल्याला सापडलेली नाहीत. खास करून कोणते तर चॉपर सापडले, छोटे छोटे मांस कट करण्यासाठीच आहे, किंवा दुसऱ्याला मारण्यासाठी यांनी तलवारी निर्माण केलेल्या आहेत, कारण अजून लोखंड नाहीये. हा एक मुद्दा आहे. आणि म्हणजे राज्य कोणत्या पद्धतीचं असावं हा एक मेजर मुद्दा आहे. आता इंडस व्हॅलीमध्ये की काही प्रमाणात तलवारी सापडल्यात असं वेगळ्या लोकांचं मत आहे, मात्र डिफेन्स वेपन्स नाहीत. डिफेन्स वेपन म्हणजे कोणतं ढाल आहे एखादी, किंवा समोरून एखादा अटॅक करतोय तर स्वतःला वाचण्यासाठी काही ना काही रचना असावी समजा. ओके, हा जो टप्पा आहे की असं काही आपण इंडस व्हॅलीमध्ये पाहू शकत नाही. की थोडक्यात इंडस व्हॅली ही शांतताप्रिय होती असं आपण म्हणू शकतोय. इंडस व्हॅलीमध्ये जैन परंपरेतील 63 वेगळ्या मूर्त्या सापडल्यात, ज्याला 63 चालक पुरुष असं म्हटलं जातं. ओके, हे साधारणतः तेही प्रकरण एक वेगळं आहे की याच्यामध्ये की मग जैन परंपरा आणि इंडस व्हॅलीची क्लोज सिमिलॅरिटी आहे. जैनांचं सगळ्यात पवित्र चिन्ह ते स्वस्तिक मानलं जातं, मग तेच इंडस व्हॅलीमध्ये घराघरात सापडलंय.
ती ही प्रक्रिया आहे. आणि म्हणून इथं एक वेगळेपणा येतोय. तो कोणता येतो आपण आता त्याची थोडी चर्चा करूयात की, आणि हे कशावरून ठरेल तर राजकीय व्यवस्था, पॉलिटिकल सिस्टम हा जो फंडा आहे की तो आपण इथं ऑब्झर्व करू शकतो. राजकीय व्यवस्था हे जे आहे की येथील राजकीय अवशेषांमध्ये चित्रलिपीतील मजकूर आपल्याला वेगळे सापडलेत. मात्र अर्थातच की ते अजून डिसायफर चालले नाहीत, आपल्याला अजून वाचता आलेले नाहीत. मात्र लिपीचे वाचन न करता देखील या संस्कृती आणि तेथील राजकीय व्यवस्थेबद्दल जरा अनिश्चित आहे. मात्र त्याचे अंदाज वेगळ्या इतिहासकारांनी मांडलेत. म्हणजे वेगळ्या इतिहास तज्ञांनी किंवा इतिहासकारांनी त्याचे काय केलेत तर वेगळे अंदाज मांडले आहेत. समजा मग या जनसमूहामध्ये धर्मगुरू डेफिनेटली राहत असावेत. ओके, की थोडासा की धार्मिक परंपरा आपण पाहू शकतोय. वेगळे विचारवंत कलाकार या वर्गातील प्रभावी लोकांचे की शासन इथं असावे. ओके, एक तर धर्मगुरू, विचारवंत किंवा कलाकार किंवा खास करून मोठमोठे व्यापारी यांनी एकत्रित येऊन ही व्यवस्था चालवली असावी, असं थोडक्यात त्यांचं मत आहे. तसं तेथील नगर रचना ही अत्यंत प्रगत आहे. इथं भुयारी गटारांची व्यवस्था देखील आढळते. त्यासोबतच कोणतं की फूड ग्रेनरीज आहेत. समजा की अडीअडचणीच्या काळात लोकांना काही अडचण झाली तर त्यातून वाटप केलं जाईल. तर यावरून की लोक कल्याणकारी राजेशाही असावी असा अंदाज लावता येतोय. बट स्टील की याच्यावरती जरा मर्यादाच आहेत. हे म्हणण्यासाठी देखील मर्यादाच आहेत अशा की लोक कल्याणकारी राजेशाही व्यवस्था असावी असं इथं आपण विशेषतः म्हणू शकतो. तसं ओके, सो प्रगत नगर रचना, भुयारी कटारांची व्यवस्था, त्यासोबतच लोक कल्याणकारी राजेशाही यांचा अंदाज आपण इथे लावू शकतो. सो द कन्सेप्ट ऑफ वेलफेअर स्टेट. समाज व्यवस्थेमध्ये की खास करून समाजात व्यवसायावरून वेगळे वर्ग असावेत, ज्याची आपण नुकतीच चर्चा केली. ओके, की व्यवसायावरून वेगळे वर्ग असावेत, की श्रीमंत लोकांचा एक शासन वर्ग, श्रीमंत व्यापाऱ्यांचा एक वर्ग असावा, पुरोहित अथवा धर्मगुरू यांचा एक वर्ग असावा, 12 बलुतेदार 18 बलुतेदार यांच्याप्रमाणे व्यवस्था आपल्याला आजही आढळते की जे एकमेकांना पूरक आहे. कोण सुतार काम करत आहे, कोण संभार काम करत आहे, ओके, की कोण शेती काम करत आहे, कोण व्यापारी परंपरा चालवत आहे. या सगळ्या एकमेकांवरती डिपेंड असलेल्या व्यवस्था आहेत, त्या आपण इथं ऑब्झर्व करू शकतोय तशा. ओके, हे साधारणतः या समाजामध्ये की शासन वर्ग आणि ह्याची प्रक्रिया किंवा परंपरा आहे ती आपण पुढे ऑब्झर्व करू शकतो. शासक आणि श्रीमंत व्यापारी की हे उंचवट्याच्या जागी राहत आहेत, की जिथं नॅचरली एकतर उंचवटा आहे किंवा त्यांची घरं मुद्दामहून इतरांपेक्षा उंच दाखवली, स्टेटस सिम्बॉल. पुढे साधारणतः मग सिंधू संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष की हे सुती किंवा लोकरी वस्त्र परिधान करत असत, याबद्दल जरा शंका आहे अलीकडे. ओके, कारण मग जरा वेगळ्या तज्ञांनी याच्यावरती वेगळी मतं मांडली आहेत की ते लोक वस्त्र घालत की नाहीत याच्याबद्दल जरा समस्या आहे किंवा ते म्हणण्यास आपला पुरेसा वाव मिळत नाही तसा. आणि म्हणून की इथं सिंधूमधील समाज व्यवस्था की या अवशेषावरून की साधारणतः आपण पाहू शकतोय वस्त्र की हे लोक घालत असावेत की नसावेत याच्याबद्दल जरा शंका आहे. आणि जरी घालत असतील तरी देखील जरा कमी प्रमाणामध्ये त्यांचा वापर असावा किंवा सर्वच लोकांसाठी ते उपलब्ध नसावं असं आपण इथं नक्कीच म्हणू शकतो. सो स्त्री आणि पुरुष की सुती आणि लोकरी वस्त्र इथे एका पद्धतीने वापरत असावेत असं आपण म्हणू शकतो. स्त्री आणि पुरुष दोघंही याकडे डोक्यावर केस लांब ठेवत की याच्यासारख्या कातर कैची वगैरे आपण पाहू शकत नाही. वस्त्र छोटेसे सापडत आहेत, मात्र कमरेपर्यंत केस वाढवत. ओके, कमरेपर्यंत केस वाढवत की इतके की मागून पाहिल्यानंतर लक्षात येत नसे की स्त्री आहे की पुरुष आहे तसा. दोघंही स्त्री आणि पुरुष कानामध्ये ऑर्नामेंट्स घालत, इयर रिंग्स ज्याला आपण होते, स्त्री आणि पुरुष दोघंही घालत. ओके, स्त्रिया खास करून बाजूबंद लावत असत, कमरबंद असत आणि एका पद्धतीने साधारणतः त्यांची नटण्या थटण्याची आवड स्त्री आणि पुरुष दोघांनाही दिसतंय. की काही ठिकाणी सोन्याचेही दागदागिने आपल्याला सापडलेत, त्यावरून सोन्याचा वापर होता. त्यासोबतच तांब्याचे दागदागिने तर कॉमनच होते तसे. ओके, कॉपर किंवा ब्रॉन्झ. मधोमध भांग पाडून केसांची निगा ठेवत केस विस्कटू नयेत म्हणून डोक्यावर तांबडी पट्टी किंवा आकडी किंवा जी क्लिप्स ज्याला आपण म्हणतो समजा, तर वेगळ्या क्लिप्स लावत असत तशा. पुरुष दाढी बारीक ठेवत मात्र मिशा ठेवत नसत. ओके, की मिशा ठेवत नसत असे सापडलेल्या वेगळ्या पुतळ्यांवरून आपल्याला लक्षात येतात. ओके, जे काही बस्ट आपल्याला सापडले. स्त्री आणि पुरुष दोघांनाही सौंदर्य प्रसाधनाची प्रचंड आवड होती अशी अवशेषांमधून लक्षात येतात. आता पुरुष त्याकडे 2 बाळ्या घालत 2 कानामध्ये, मात्र आता सोन्याची बाळी घालू लागते, ती स्वस्त नाही आणि म्हणून मग एकच बाळी घालतात समजा. तर ती ही परंपरा त्याची पुढे आली की स्त्री आणि पुरुष
की दोघांनाही सौंदर्य प्रसादांची आवड असावी असं अवशेषांवरून इथं आढळत आहे, लक्षामध्ये येतं तसं. मोहेंजोदडो या ठिकाणी एक व्हॅनिटी केस सापडली आहे, शृंगार पेटी. त्या शृंगार पेटीमध्ये आपल्याला वेगळे दागदागिने सापडलेत. इंडस व्हॅलीमध्ये 83 वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने सापडले. 83 दागदागिने नाहीत तर 83 डिफरंट टाइप्स आहेत, की इयरिंग्सचे वेगळे प्रकार आहेत. ओके, इस तरह बाजूबंदाचे वेगळे प्रकार आहेत, कमरबंदाचे वेगळे प्रकार आहेत, डोक्यावरती त्याच्या क्लिप्स आहेत त्याचे वेगळे प्रकार आहेत, की यावरून की साधारणतः आपण लक्षामध्ये घेऊ शकतो की त्या लोकांना दागदागिन्यांची प्रचंड आवड होती त्याच्या, आणि ती स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांना देखील होते. मोहेंजोदडो या ठिकाणी व्हॅनिटी केस सापडली, शृंगार पेटी. त्या शृंगार पेटीमध्ये मग साधारणतः त्या काळात आपला ब्रॉन्झचा मिरर सापडलाय, आरसा. त्या काळात मर्क्युरी नव्हता, पारा नव्हता, आणि मग तो घासून चकचकीत करत साधारणतः. त्यासोबतच वेगळे त्या काळातील जे काही ब्रँड्स आहेत, लॅक्मे, एलेटिन, साधारणतः की एल असे वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत समजा, ते ब्रँड्स आपण पाहू शकतो. तसं वेगळ्या प्रकारचे लिपस्टिक आहेत समजा, की आजच्या सारखे नाही, मात्र खाण्याचे वेगळे पदार्थ होते की त्यांनी तो रंग येत असे समजा ओठांना, की वेगळ्या पद्धतीचे लिपस्टिक्स आहेत, त्यासोबत वेगळ्या क्लिप्स आहेत, वेगळे साधारणतः इयरिंग्स, वेगळे जे ऑर्नामेंट्स आहेत त्याचे वेगळे आपल्या या काळात सापडले. त्यावरून की साधारणतः सधन लोक होते, आणि सधन लोकांना ते सगळं पेहराव करणं एका पद्धतीने घालणं पॉसिबल होतं तसं. सो सिंधू सभ्यतेत की स्त्री आणि पुरुष दोघांनाही अलंकार वापरण्याची आवड असावी. सोने, चांदी, मोती, नीलमणी, काचमणी, गोमेद, शंख, शिंपले, चुनखडीचे दगड यापासून तयार केलेले वेगळे अलंकार वापरत. स्त्रिया कंठभूषणे, बाहुभूषणे, हस्तभूषणे, तसेच पैंजण, तोडे, कमरपट्टे, नाकातील चमकी, कर्णभूषणे या ज्या वेगळ्या गोष्टी आहेत की स्त्रिया ह्या मोठ्या प्रमाणात वापरत. या संस्कृतीमध्ये लोकांना खास करून सारीपाटासारखा खेळ खेळण्याची आवड होती. मग फासे, पट, सोंगट्या, गोट्या हे सगळे करमणुकीची साधने होते. हे सगळे काय आहेत तर करमणुकीची वेगळी साधने होती, की पास टाइम ज्याला आपण हॉबी असं म्हणतो, तर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने ते खेळत असत. तसं की आवडीचे खेळ होते त्यांच्या. सो खेळण्यांमध्ये की वशिंड असलेला बैल हा खूप सुंदर दाखवला, की त्याच्या पाठीवरती उंचवटा आहे, थोडा मानेच्या थोडा इकडे वरती गेला की समजा पाठीवरती उंचवटा आहे, दॅट शोज दी स्ट्रेंथ सिम्बॉल, आणि तो खूपच मॅजेस्टिक दाखवला आहे. त्याच्या गळ्याच्या खाली सिंहासारखी आयाळ आहे. ओके, जस्ट लाईक लोंबणारी त्याची ती स्किन आहे, की तो अजूनच भारदस्त वाटतं, आणि त्याची शिंगावरती डोक्यावरती टोकदार आहेत तशी, त्यातून तो अजूनच ऐटीत वाटतोय तसा, ओके, रोबकदार वाटतं. सो वशिंड असला बैल, त्यासोबतच हात आणि मान हलवणारे माकड. ओके, त्याच्या गुडघ्याला जर टच केलं की तो डोकं हलवतं, त्याच्या हातांना जर टच केलं तर तो मान हलवतो इकडे तिकडे. ओके, साधारणतः की मान हलवणारे माकड, लाकडाचे पक्षी, ओके, की तयार केल्या. त्या पद्धतीच्या शिट्ट्या देखील सापडल्यात. ओके, त्या पद्धतीच्या वेगळ्या शिट्ट्या देखील सापडलेल्या आहेत तशा. सो अशा पद्धतीने वशिंड असला बैल, हात आणि मान हलवणारे माकड, त्यासोबतच लाकडाचे वेगळे पक्षी, हे सगळं आपण ऑब्झर्व करू शकतो. अजून कोणत्या तर ब्रॉन्झची नृत्याच्या आविर्भावातील एक नर्तकी देखील आपल्याला सापडली, जिला आपण डान्सिंग गर्ल असं विशेषतः म्हटलंय, की तिचा एक हात, डावा हात कमरेवरती आहे, दुसरा हात लोकांना उद्देशून आहे, आणि तिच्या पोज मध्ये उभी आहे. तिला त्रिभंगा पोश्चर असं म्हटलं आहे. त्रिभंगा पोश्चर की माणसाच्या शरीराचं वजन वेगळं असतं, की तो मानेमध्ये वाकलेला असतो, छातीमध्ये किंवा कमरेमध्ये वाकलेला असतो, आणि गुडघ्यामध्ये वाकलेला असतो. तर तीच प्रक्रिया आपण इथे ऑब्झर्व करू शकतो त्याच्या. ओके, साधारणतः ब्रॉन्झची धातूची नर्तकी आपल्याला सापडली मोहेंजोदडो या ठिकाणी, तिला आपण डान्सिंग गर्ल असं नाव दिलेलं आहे तसं. मग दोऱ्याच्या सहाय्याने खाली आणि वर जाणाऱ्या बाहुल्या, जे आपण कठपुतलीचा खेळ म्हणतो, तर तो मूळचा इंडस व्हॅलीमध्येच आपण ऑब्झर्व करू शकतो तसा. ही प्रक्रिया आहे. साधारणतः की लोकांना प्राण्यांच्या, त्यासोबतच प्राण्यांची फाईट जी असते, ॲनिमल फाईट आहे, कोंबड्यांची झुंजी, संगीत आणि नृत्य यांची जी आवड आहे की त्या आवड इथं रिफ्लेक्ट होते तशा, की प्राण्यांना की साधारणतः कोंबड्यांची झुंजी, संगीत आणि वेगळी वाद्यासारखी देखील इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला वेगळे सापडले तसे, परकशन इन्स्ट्रुमेंट जे आहेत समजा त्याचे काही अवशेष. मोहेंजोदडो या ठिकाणी ब्रॉन्झची नर्तकी सापडली, तिच्या हातभर बांगड्या आहेत. माझही गुजराती, राजस्थानी, मारवाडी महिला त्या परिसरात आपण तिकडे गेलो किंवा अगदी शहरी भागातही काही स्त्रिया ते घालतातच, की गावाकडून शहरात जे आल्या असतात. सो तिच्या हातभर बांगड्या आहेत. तमाशामध्ये ज्या पद्धतीने स्त्रिया उभ्या राहतात, लोकनृत्य, की ज्या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत, की साधारणतः लेफ्ट हँड आणि उजवा हात लोकांना उद्देशून आहे, की हे सगळ्याच नृत्यांमध्ये आपण पाहू शकतो त्याचं. ओके, उभी राहण्याची स्त्रियांची पद्धत आहे. मूर्तीतील केशरचना अत्यंत व्यवस्थित आहे, आणि त्यावरून जेणेकरून हेअर ड्रेसिंग हा एक त्याचं परफेक्ट एका पद्धतीने काही वेगवेगळे फिक्स हेअर ड्रेसर्स असावेत. ओके,
की जसा जावेद हबीब सलून्स आहेत समजा, तसे त्या काळात परफेक्टली वेगवेगळे काही हेअर सेटर्स तिथे असावेत तसं आहे. त्यावरून लोकनृत्यांची परंपरा पुढे चालू राहिली असं आपण म्हणताय. लोक मांसाहारी आणि शाकाहारी त्याच्या दोन्ही पद्धतीचं सेवन करत असावेत, की दोन्ही पद्धतीचं अन्न ते सेवन करत असावेत असं आपण म्हणू शकतो तसं. ओके. सो ब्रॉन्झची डान्सिंग गर्ल आपल्याला बरंच काही सांगून जाते तसं. सो हे जे स्टँडिंग पोस्चर आहे, हातभर बांगड्या आपल्याला दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला कमी बांगड्या आहेत आणि इथे एका पद्धतीने बाजू बंद आहे की तो काही प्रमाणात वरती पण येतोय. त्यासोबतच फेशियल गेस्चर्स आहेत साधारणतः. गळ्यामध्ये आभूषण आहेत की 3 साधारणतः ते दिसत आहेत, त्यांचं सेट आहे. मग ही जी पोस्चर आहे स्टँडिंगचं, की त्याला त्रिभंगा असं म्हटलंय. त्रिभंगा की शरीर 3 भागामध्ये वाकलेलं आहे. युपीएससीने वारंवार याच्यावरती क्वेश्चन विचारलाय की ती मानेमध्ये थोडीशी वाकली, कमरेमध्ये आणि गुडघ्यामध्ये आहे. कारण बॉडीच्या प्रत्येक पार्टचं वजन वेगळं आहे. त्याचं कारण असं की नंतर वेगळ्या मूर्त्या निर्माण झाल्या, त्यांच्यामध्ये पोस्चरच नाही, की माणूस एकदम उभ्या बांबू सारखा सरळ दाखवला उभा असलेला, त्याच्यामध्ये पोस्चरच आलेलं नाही. आणि म्हणून इंडस व्हॅलीतील लोकांना की जी आर्ट दाखवण्याची जी एक शैली होती त्यांची, ती एका वेगळ्या मार्गाने त्यांनी नेली असं आपण म्हणू शकतो. की त्रिभंगा पोस्चर जे आहे की हे परफॉर्मिंग आर्ट्स नावाचा प्रकार आहे आपल्या. आर्ट फ्रॉम एन्शियंट टू द मेडिव्हल टाइम्स असं GS1 मध्ये पण आहे आणि इकडे पण आहे तसं. ओके. तर तो काय फंडा आहे तो आपण थोडा इथे डिस्कस करूयात. सो याला काय म्हटलं तर त्रिभंगा पोस्चर. ओके. अगदी अलीकडे युपीएससीने हा क्वेश्चन विचारला, त्या पूर्वी तो विचारून झालाच आहे तसा. आता ही मूर्ती तयार कशी केली जाते, तर त्याची जी टेक्निक आहे दॅट इज कॉल्ड एज अ लॉस्ट वॅक्स टेक्निक. लॉस्ट वॅक्स टेक्निक. आता हे लॉस्ट वॅक्स टेक्निक मध्ये आपण करतो काय की सुरुवातीला ही जी स्त्रीची मूर्ती बनवली आहे, तर ही जी मेनाची मूर्ती, हार्ड वॅक्सची मूर्ती बनवायची. ओके. वॅक्स आहे, मेन आहे, त्याची मूर्ती बनवायची की जेणेकरून ही बनवली. ओके. तर ही धातूची नाही आहे सुरुवातीला, तर ही मूर्ती मेनाची बनवायची, वॅक्सची. आणि छोट्या छोट्या निडल्स मिळाले तिथे. मग इथे काय करायचं की डोळा जास्त मोठा झालाय तर तो छोटा करायचा समजा. ओके. मग तो वॅक्स असल्यामुळे ते ताबडतोब ऍडजस्ट होतो. बांगड्या छोट्या मोठ्या झाल्यात किंवा एक हात मोठा झाला, एक हात छोटा झाला, तर ते वॅक्स असल्यामुळे ताबडतोब ऍडजस्ट होऊन जातं. मग ही मूर्ती मेनाची तयार झाली की सगळ्या बाजूला मग माती लेपायची त्याची. ओके. ही जी सॉइल आहे, हार्ड सॉइल आहे एका पद्धतीची, ती ते मग त्याची पाणी जोडायचं किंवा एका पद्धतीने चिखल तयार करून सगळ्या बाजूने माती जोडायची. आणि माती जोडल्यानंतर मग काय करायचंय की हे सगळं एका बॉक्समध्ये पॅक करून टाकायचं. एका बॉक्समध्ये पॅक केलं सगळं की पॅक केल्यानंतर मग इथं बारीक एक जागा बाहेर काढायचा किंवा केस बाहेर काढायचा. स्त्रियांचा जो केस असतो की तो बाहेर काढायचा कुठं, नेमका पायाच्या बाजूला. आणि तो काढला की मग हा जो सगळं जे स्ट्रक्चर आपण फॉर्म केलंय त्याला सगळ्या बाजूने हिट करायचं, आग द्यायची, फायर. आणि मग काय होईल की आतमध्ये वॅक्स आहे, हार्ड वॅक्स आहे, बट स्टील जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं तसं ते काय होईल तर थोडं मोल्टन स्टेट मध्ये, म्हणजे काहीतरी ते वितळू लागेल ते मेन. आणि जसं वितळेल की हे बारीक 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 तिथं धार लागते अक्षरशः. ओके. आणि ते धारेतून मग ज्यावेळेस सगळं वॅक्स बाहेर पडतं तर आतमध्ये एक साचा तयार होतो. ओके. आणि तो साचा ज्यावेळेस आपण ओपन करतो तर ओपन केल्यानंतर मग असं एक एम्प्टीनेस असतो. आणि मग त्याच्यानंतर ब्रॉन्झ मोल्टन फेज मध्ये त्याच्यामध्ये ओतायचं आणि मग असे अनेक साचे आपण तयार करू शकतो तसं. आणि यातून थाउजंड्स ऑफ वेगवेगळ्या मूर्त्या ते निर्माण केल्या जातात. त्याला लॉस्ट वॅक्स टेक्निक. कारण मेनाची मूर्ती पहिले बनवायची, त्याच्या सगळ्या बाजूने चिखल लावायचा आणि चिखल लावल्यानंतर मग मेनाच्या मूर्तीमधून की हे मेन हिट देऊन बाहेर काढायचं. आणि एकदा का साचा तयार झाला की असे अनेक, आता नुकतंच गणपतीचा सीझन होता समजा, मग काय झालं तर गणपतीच्या अनेक नवीन नवीन वेगळ्या मूर्त्या आहेत तर त्याच पद्धतीने बनवल्या जातात आजही. सो दॅट टेक्निक इज कॉल्ड एज अ लॉस्ट वॅक्स टेक्निक. ओके. मग युपीएससीने हा पण क्वेश्चन विचारलाय आणि त्रिभंगा पोस्चरचा जो क्वेश्चन आहे तो देखील विचारला आहे. ओके. की यांची प्रोसिजर कोणती आहे आणि त्याचे बेस्ट एक्झाम्पल कोणते आहे, तर मग हेच आहे तसं. सो लॉस्ट वॅक्स टेक्निक हा जो एक मेजर मुद्दा आहे तो आपण इथे ऑब्झर्व करू शकता. ओके. इंडस व्हॅलीचं प्रकरण मोठं आहे, त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतात. 100 इयर्स आपण नुकतेच कम्प्लीट केले आहेत तसं. ओके. आपण काय करूयात की याच्यासाठी अजून साधारणतः कमीत कमी अजून 2 ते 3 सेशन लागतील. ऑप्शनलचं इंडस व्हॅलीचं सेशन कम्प्लीट करण्यासाठी की आपलं 2-2 तासांची कमीत कमी 3 लेक्चर्स लागतात.
कधी कधी 4 लेक्चर्स पण लागतात, कारण आपण PYQ ची पण चर्चा करतो तशी. ओके, सो आज आपण थांबूयात. उद्याच्या सेशनमध्ये इंडस व्हॅलीचे वेगळे जे पैलू आहेत ते पैलू आपण चर्चेमध्ये घेऊयात तसं. ओके, आणि इंग्लिश आणि मराठी मीडियम की दोन्हीचे स्टुडंट्स आहेत, आपण दोन्ही स्लाइड्सचं डिस्कशन करणार आहोत. दोन्ही स्लाइड्स मधून व्हॅल्यू एनरिचमेंट होते तसे. ओके, हे साधारणतः हे जे दोन्ही मुद्दे आहेत. सो आज आपण थांबूयात की साधारणतः उद्याच्या लेक्चरमध्ये की आपलं ते शार्प 6 o'clockला स्टार्ट होईल तसं. सॉरी 4 o'clockला ते स्टार्ट होईल, 4 to 6 असेल साधारणतः. ओके, की त्या लेक्चरमध्ये आपण इंडस व्हॅलीचे जे पुढचे पैलू आहेत तेच आपण सगळं आढावा घेऊया. थँक्यू.